असणारा 3 चरणांचा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांचे विश्रांती पावलो सांभाळावं तरी वाढले अंतरी प्रेम सुख वृंदावनी आनंदुरे विठ्ठलु देवाळ वितिरे गोपाल रतले रे विठ्ठलु देवाळ वितिरे. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणा वर्णले भक्त काम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा यांचा आहे. ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून वृंदावनातील दिव्य असणाऱ्या आनंदाचं वर्णन करून सांगतात. काय सांगतात मला? जगाचा मालक सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट झाला, भक्तांबरोबर लीला करू लागला, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने दिव्य असणारा आनंद देऊ लागला. तो मथुरेमध्ये प्रगट झाला, वसुदेव देवकीला आनंद देण्याकरिता आला. तो गोकुळामध्ये गेला, नंद यशोदेला त्यांना आनंद दिला. तो व्रजभूमीत 84 कोस व्रजभूमीमध्ये फिरला. त्याच्यामध्ये वृंदावनात ज्यावेळेला तो प्रवेश करून गेला त्यावेळेला गोपिकांनाही रासलीलेच्या माध्यमातून त्यानं आनंद प्राप्त करून दिला आणि गोपाळांनाही त्यांनी महाराज गोचारण लीलेच्या माध्यमातून दिव्य आनंद प्राप्त करून दिला. म्हणून सर्वच त्यांनी दिव्य आनंदाला पात्र झाले. या सर्व आनंदामध्ये सर्वश्रेष्ठ आनंद जर कुठला ठरला असेल तर तो वृंदावनात. म्हणून वृंदावनी आनंदुरे का बरं एवढा आनंद त्या ब्रजवासी लोकांना झाला असेल? त्याचं कारण विठ्ठलु देवाळ वितिरे. विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. तो सगळ्या जगाचा मालक आहे. त्याला ते आळवतात. त्याला आळवल्या कारण त्या सर्वांना दिव्य आनंद प्राप्त झाला. विठ्ठलु देवाळ वितिरे. आळवतात म्हणजे नेमकं काय करतात? त्याच्या प्रेमामध्ये रद्द झाले. गोपाळ रद्दले रे, त्याच्या ठिकाणी ते रद्द झालेले आहेत. विठ्ठलु देवाळ वितिरे आणि रद्द होऊन त्याची त्यांनी आळवणी करतात म्हणून दिव्य आनंदाला पात्र झाले. जो आनंद वृंदावनात ब्रजवासी लोकांना प्राप्त झाला, गोपाळांना गोपिकांना प्राप्त झाला, तोच आनंद आपल्या सर्वांनाही प्राप्त झाला पाहिजे. म्हणून अट्टहास करणं फार गरजेची गोष्ट आहे. ज्ञानोबा म्हणतात मला सुद्धा माझ्या श्रीगुरूंच्या माध्यमातून मी श्रीगुरूंची शरणागती केली, त्यांचं दास्यत्व स्वीकारलं आणि त्यांच्या माध्यमातून मला या दिव्य आनंदाचं ज्ञान झालं आणि मी सुद्धा त्या भगवंताच्या लीलेमध्ये प्रवेश केला. निवृत्ती दासा प्रियो रे, मी निवृत्तीनाथांचा दास आहे. मला सुद्धा तो वृंदावनातला आनंद प्रिय आहे. मग तो प्राप्त करून घेण्याकरिता काय केलं पाहिजे? विठ्ठलु देवाळ वितिरे. मी सुद्धा विठ्ठल देवाची आळवणी करतोय आणि म्हणून मला सुद्धा दिव्य आनंद प्राप्त झाला. असा दिव्य भाव ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा विठोबा
वृंदावनी आनंदुरे विठ्ठलू देव आळविती रे गोपाल रतले रे विठ्ठलू देव आळविती रे. प्रस्तुत दरवर्षी ऋषी पंचमी निमित्त आपण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करतो. त्याचं कारण आपल्याकडं घुमर ऋषी महाराजांची समाधी आहे. ती अतिशय पुरातन आहे. तिचा कालखंडही कोणाला माहित नाही, पण दिव्य आसनाचं हे स्थान आहे, तिथे ऊर्जा आहे. तिथं त्यावेळेला फक्त गोटाच होता. त्यावेळेला कीर्तन केलेलं मला आठवत. आता सुंदर मंदिर त्याच्यावरती तयार झालंय. आपण त्याची निगा ठेवतो आहोत. म्हणून ऋषी पंचमी अतिशय महत्वाची आहे आणि आपण सर्वांनी ती संपन्न केली पाहिजे. सर्व धर्मसेवकांना आपल्याकडे हे ऋषी प्रत्यक्ष विद्यमान आहेत. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे पर्वणी त्यांनी साजऱ्या केल्या जातात. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. काय कारण आहे त्याचं संशोधन लोक कधी करत नाहीत, पण साजऱ्या मात्र करतात. जसं ऋषी पंचमी साजरी केली जाते, का साजरी करावी त्याच्या मागे पण कारण आहे. काय कारण आहे? आपल्या सगळ्यांवरती काही ऋण आहेत. तुम्ही ऐकत ना सर्व, काही ऋण आहेत. सगळ्यात पहिलं ऋण जर आपल्याला कोणाचं असेल तर मातृपितृ ऋण आहे, आई वडिलांचं ऋण आहे. नंबर 2 दुसरं ऋण आहे आपल्यावरती देव ऋण, म्हणजे देवदेवतांचं आपल्यावरती ऋण आहे. तिसरं ऋण आहे आपल्यावरती ऋषी ऋण, म्हणजे ऋषी मुनींचं संतांचं आपल्यावरती ऋण आहे. आणि चौथं त्यांनी समाजाचं असणारं ऋण आहे. असे 2-4 ऋण आपण जर मानले तर त्या ऋणातून उतराई होण्याकरिता आपण प्रयत्न करू शकतो. आता ऋण मानतच नाहीत, त्याच्यामुळे उतराई व्हायचं काही कारणच पडत. पण आई वडिलांचं ऋण मानलं पाहिजे. आईने वडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, आपलं शिक्षण केलं, आपल्याला नोकरी लावली, घरदार बांधून दिलं, बायको करून दिली, आपले लेकरं त्यांनी लहानचे मोठे करू लागले, म्हणजे त्यांचे आपले उपकार आहेत, म्हणजे झाले ऋण. या ऋणातून आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मातृपितृ ऋणातून उतराई होण्याकरिता काय केलं पाहिजे? ती एक शृंखला आहे, एक साखळी आहे. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावे असं वाटत असलं तर त्याला विवाह करावा लागेल, लग्न करावं लागेल. तर पुढे त्यांनी पुढे चालायचं ना, वंश त्यांनी वाढायचं. म्हणून विवाह त्याचा झाला की मातृपितृ ऋणातून काही अंशात तो उतराई होतो. पण आई वडिलांचं ऋण उतरतं दुसरं सुरू होतं, त्याचं नाव आहे पत्नीचं ऋण, बायकोचं ऋण डोक्यावर येतं. आता पत्नीच्या ऋणात राहावं लागतं. ते किती दिवस राहायचं? जोपर्यंत तिला मुलगा होत नाही तोपर्यंत. हे पत्नीचं ऋण आहे. मग मुलगा झाला म्हणजे पत्नीचं ऋण फिटलं. तिनं त्यांनी बोट दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही, म्हणून पत्नीच्या ऋणातून उतरायला लागला. आता पत्नीचं ऋण फिटलं, पण त्याच्या पुढचं सुरू झालं. जो मुलगा झाला त्याचं ऋण, पुत्राचं पण ऋण असतं ना, त्याचं ऋण कधी फिटेल? तुम्ही त्याचं शिक्षण कराल, नोकरी लावून द्याल, त्याला ज्यावेळेला बायको करून द्याल, तदैव लग्न मुसुदिनंत देव तारा बलन चंद्र बलंत देव, असं ज्यावेळेला त्याच्यावर अक्षता टाकाल, त्याला चतुर्भुज कराल, त्यावेळेला त्या पुत्राच्या ऋणातून तुम्ही मोकळे झाले, मुक्त झाले. आणि मग तिथून पुढे स्वतःचं जीवन जगण्याकरिता तुम्ही वानप्रस्थ आश्रमात जाऊ शकता. ब्रह्मचारी आश्रम आहे. 25 वर्षापर्यंत त्याच्यात अक्षरांची घोकंपट्टी करून विद्या अध्ययन करावं. प्रथमेन अर्जितम विद्या, प्रथम अवस्थेत जर विद्या प्राप्त करून, आता हे पोर आहेत यांचं विद्या अध्ययन करण्याचं वय आहे. 25 वर्षाच्या वयापर्यंत विद्या अध्ययन करावं. त्याच्यानंतर ब्रह्मचारी धर्मामध्ये केलं की गृहस्थाश्रमात पदार्पण करावं. तिथून पुढे 25 वर्ष गृहस्थाश्रमात राहावं, म्हणजे 50 वर्षाच्या वयापर्यंत. आणि 50 वर्षाचं वय पूर्ण झालं तोपर्यंत मुलं मोठे होतात. लग्न झालं म्हणजे मुलं बाळ त्यांनी होतात, ते मोठे होतात. आणि 50 वर्षाच्या वयापर्यंत जर मनुष्य गेला की त्याच्या मुलांची लग्न कार्य होतात. मग तिथून पुढचे जे 25 वर्ष आहेत ते वानप्रस्थाश्रमात त्याने घालवायचे. 50 ते 75चा जो टप्पा आहे हा वानप्रस्थाश्रमात घालायचा. वानप्रस्थाश्रम म्हणजे संयोगी वियोग,
म्हणजे घरात राहायचं पण पाहुण्यासारखं राहायचं, पत्नी बरोबर मुलांबरोबर सगळ्यांबरोबर व्यवहार करायचे, पण जणू काही पाहुणाच घरी आलेला आहे अशा पद्धतीचे व्यवहार त्याने करायचे. याला वानप्रस्थाश्रम म्हणायचं. आणि 75 उलटून गेली की त्यानं संन्यास्त व्हायचं. संन्यासी व्हायचं म्हणजे भगवे कपडे घातले पाहिजे असा अर्थ नाही. संन्यासी व्हायचं म्हणजे त्यानं संन्यासीत्व त्याग संकल्पाचं कसलाच संकल्प शिल्लक ठेवायचा नाही. त्यानं फक्त भगवंताचं चिंतन करायचं. अशा अवस्थेत संपूर्ण जीवन मनुष्य जगला पाहिजे. पण हे करता करता हे ऋण करावे लागतं. मग हे ऋण त्याने करता करता मग त्यानं पुढं देव ऋण फेडलं पाहिजे. देवाचं ऋण फेडण्याकरिता काय केलं पाहिजे? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. तुम्हाला काल्याचं कीर्तन सोडून हे सांगायला लागला. आता ज्या निमित्तानं आपली सेवा आहे त्याच्याविषयी 4 शब्द. आता कालपर्यंत आपण ज्ञानोबा चरित्र ऐकलं. अभंग चिंतनाकरिता निवडण्याचं कारण 2 कारण आहे. एक तर ज्ञानोबा चरित्र आपण ऐकलं म्हणून ज्ञानोबा अभंग कोणता तरी घ्यावा म्हणून या तिकडून माझ्या डोळ्यापुढे आला होता. पण आताच आपण त्याच्यावर कीर्तन केलं निमगावला. मग परत तोच घ्यायचा म्हणते तुला दुसरा येतो नाही अभंग एखादा म्हणून हा अभंगाची पत्ती इथं तो घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की याच जागेवर हा अभंग याच्या आधी घेतलेला आहे. तुमच्या ध्यानात आहे की मला माहिती आहे पण माझ्या ध्यानात आहे. पण ज्ञानोबांचा अभंग म्हणून हा अभंग चिंतनाकरिता निवडला पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे आपलं कीर्तन 10:30ला सुरू झालंय. रामकृष्ण आणि माझं 10:30 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालं. म्हणजे मग आपल्याला 12 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे. 12च्या पुढे तुम्हीच माझ्याकडे कसं तरी पाहणार म्हणून वेळेत थांबलं पाहिजे. अभंग छोटा असावा म्हणून ज्ञानोबांचा अभंग आहे आणि छोटा अभंग आहे म्हणून त्याच्यावर मला थोडंसं चिंतन अशा पद्धतीने करता येऊ शकतं. पण अशा पद्धतीने हा अभंग निवडण्याचे कारण आहे. आणि त्याच्यात आता हे मी सांगायला लागलोय ऋण पण गरजेची गोष्ट आहे का. त्याच्यानंतर देवांचं ऋण असतं. काय ऋण आहे देवाचं आपल्यावर? त्यानं आपल्याला माणसाचा जन्म दिला त्याचं ऋण आहे. फक्त माणसाचा जन्म दिला नाही, इंद्रिय दिले. हे जर नसते त्याला एखादं कमी आहे त्याला विचारा काय किंमत आहे इंद्रियाची. मग इंद्रिय दिले हे त्याचा आपल्यावर उपकार आहे. त्यानं त्याच्यात आयुष्य दिलं हा पण देवाचा आपल्यावर उपकार आहे. आयुष्य जर संपलं तर माणसाला कमी वयात पण जावं लागतं. संत पंढरीत काम करण्याकरता एक कारागीर आहे आणि ते 4-6 दिवस गैरहजर होते. म्हणलं काय झालं गैरहजर का बरं राहिलं? म्हणजे नातू वारला. पण काय झालं त्याला? तो आजारी पडला होता. काय वय होतं? म्हणजे 13 वर्षाचं वय. म्हणजे 13 वर्षाच्या वयात त्याचं काय झाला? मृत्यू झाला. त्याला काय कमी पडलं? शरीर नव्हतं काय होतं? इंद्रिय नव्हते काय होते? मग कमी काय पडलं? आयुष्य कमी. म्हणजे आयुष्य कमी त्याला कमी दिलं देवाला. त्याचा प्रारब्ध असेल तो गेला निघून. आपल्याला शरीर पण मिळालं, ऐकतात ना सगळेजण, इंद्रिय पण मिळाले, आयुष्य पण मिळालं, बुद्धी पण मिळाली. या सगळ्या गोष्टी कोणी दिल्या? मग ज्यानं दिल्या त्याचे उपकार नाहीत का? हे उपकारला जोडून म्हणायचं. मग त्या ऋणातून उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता हे करणं फार गरजेचं. लोक कृतज्ञ झाले. लोकांना काही किंमत नाही महाराज. हे फुकट मिळाले ना, फुकट मिळाल्याची किंमत लोकांना राहत नसते. पण फुकट शरीर मिळालं, इंद्रिय मिळाले, आयुष्य मिळालं, बुद्धी मिळाली, काळ मिळाला, सत्संगती मिळाली, या सगळ्या गोष्टी फुकट मिळाल्या. पण संधी मिळाली त्याचं सोनं करून घेतलं पाहिजे. देवाचे उपकार लक्षात ठेवले पाहिजे, त्याचं भजन पूजन केलं पाहिजे. परमार्थ केला म्हणजे देवाच्या ऋणातून उतराई होते. आता पुढचं ऋण सांगतो ते ऋषी ऋण आहे. ऋषी शब्दाचा अर्थ काय होतो? ऋषी शब्दाचा अर्थ होतो साक्षी. ऋषी शब्दाचा अर्थ होतो द्रष्टा. ऋषी शब्दाचा अर्थ होतो ज्ञान संपन्न. जे ज्ञानानं परिपूर्ण आहेत त्यांना ऋषी असं म्हणायचं. त्यापेक्षा ज्यांना दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांना ऋषी असं म्हणायचं. ऋषी अनेक असतात. आता आपण एखादा मंत्र जर वैदिक मंत्र म्हणायचा असला तर त्याला छंद असतात, त्याला ऋषी असतात, त्याला देवता असतात. प्रत्येक मंत्राला छंद, ऋषी, देवता या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. मंत्र द्रष्टा ऋषी असं त्यांनी म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक मंत्राला एक ऋषी असतो, तो त्या मंत्राचा द्रष्टा असतो. द्रष्टा म्हणजे पाहणारा, साक्षी, तो ज्ञान संपन्न असतो. मुनी म्हणजे काय हो? ज्ञान होणं इथपर्यंत ठीक आहे, पण झालेल्या ज्ञानाचं कायमस्वरूपी मनन करणारा जो आहे त्याला मुनी म्हणायचं. ऋषी मुनी आपण ऋषी मुनींची परंपरा असं आपण म्हणतो. ऋषी म्हणजे ज्ञान संपन्न आणि मुनी म्हणजे त्यांनी त्या ज्ञानाचं मनन करणारा असा. ते स्वतः ज्ञान संपन्न झाले आणि ज्ञान संपन्न होऊन त्यांनी जगाला ज्ञानदान करण्याचे काम केलं. स्वतः त्यांनी साध्य ठरवलं की मला या साध्यापर्यंत जायचंय
त्यांनी साधन केलं आणि साधन करून साध्यापर्यंत जाऊन पोहोचले. जे साध्यापर्यंत पोहोचले त्यांना साधू असं नाव प्राप्त झालं. ते झाले साधू. त्यांचं स्वतःचं काम पूर्ण झालं, काहीच करायचं शिल्लक राहिलं. पण आता आपल्याला काही काम शिल्लक राहिलं नाही आणि जगाला सुद्धा हे साध्य झालं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला. आणि जे जगाला साध्य करून देण्याकरिता निघाले त्यांना संत असं म्हणायला सुरुवात केली. ते संत आहेत. स्वतःच साधलं ते साधू आणि जगाचं साधण्याकरिता निघाले ते संत. म्हणून त्यांनी ऋषी, मुनी, साधू, संत हे एकर्थवाचक म्हणलं तरी चालेल शब्द. थोड्या थोड्या फरकाने हे शब्द आहेत. म्हणून हे त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहेत. ते आपल्याकरिता झिजले, आपल्याकरिता तपश्चर्या केली, आपल्याकरिता साधना केली, आपलं कल्याण व्हावं म्हणून कष्ट घेतले आणि म्हणून आपल्याला त्यांनी उद्धाराचा मार्ग आपल्यापर्यंत आणून पोहोचवला. त्यांचे आपले उपकार आहेत. केले उपकार बाप न करे ऐसी माय. म्हणून मायबाप सुद्धा करीत नाही असे उपकार त्यांनी आपल्यावर केलेले आहेत. म्हणून पूर्वीच्या काळात त्यांना ऋषी म्हणत होते. कालांतराने त्यांना महापुरुष म्हणायला लागले. त्याच्यानंतर काळ जसा जसा बदलत गेला तसे नाव बदलत गेले. मग त्यांना साधू म्हणायला लागले. मग हळूहळू त्यांना आता पुढे संत म्हणायला लागले. आणि आता संत ही म्हणजे जी पदवी आहे ना, वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर आपल्या संप्रदायामध्ये निळोबरायांपर्यंतच संत म्हणण्याचा प्रघात आहे. तिथून पुढे काही महापुरुष झाले नाही असं नाही, फार महापुरुष झाले पण त्यांना संत म्हणलं गेलं नाही. निळोबरायांना वारकरी संप्रदायातले काव्य करणारे शेवटचे संत मानलं गेलं. त्याच्यानंतर महिपती महाराजांनी फार कार्य केलं. त्यांना संत कवी म्हणायला लागले. संत कवी पण संत ही त्यांनी उपाधी फक्त निळोबरायांपर्यंतच त्यांनी राहिली. त्याच्यानंतर त्यांनी कोणाला संत म्हणत नाही. मग काय म्हणतात? श्री गुरु. काय म्हणायचं? श्री गुरु. म्हणून त्यांना गुरु म्हणलं गेलं. तेच ऋषी आहेत. ते जे आपले जे गुरु आहेत ना, त्यांचं जीवन ऋषितुल्य असणारं जीवन आहे. ते ऋषींसारखंच जीवन त्यांनी जगतात. का तर जगाला उपदेश करून उद्धार करण्याकरिता 8 तास करतात. ते ऋषितुल्य आहेत पण त्यांना ऋषी म्हणता येत नाही. त्यांना त्यांनी संत म्हणता येत नाही. म्हणून आपण सर्वजण त्यांना श्रीगुरु असं त्यांनी म्हणतो. म्हणून श्रीगुरु हा अतिशय महत्वाचा विचार. आपल्या माध्यमातून त्यांचं हे ऋण फेडलं पाहिजे. आणि काय काय करावं त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता? म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणं आणि हे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचं साधन आहे. त्यांना तुम्ही फार संपत्ती नेऊन गेली मग संत प्रसन्न झाले असं जर वाटत असेल, ते संपत्तीकरिता भुकेले नाहीत म्हणायचे. साधू धनाचा भुकेलेला नसतो आणि जो धनाचा भुकेलेला असतो तो साधूच नसतो. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. म्हणून त्या साधूला तुमचं धन अपेक्षित नाही, तुमची संपत्ती अपेक्षित नाही, तुमचे चांगले चांगले कपडे वस्त्र ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अपेक्षित नाही. त्यांना प्रसन्न करण्याकरिता एकच साधन आहे. ते म्हणजे त्यांनी जो मार्ग तुम्हाला दाखवला त्या मार्गावर तुम्ही बिनचूकपणे प्रवास करणं हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रसन्नतेचं लक्षण आहे. म्हणजे ऋषी आहेत म्हणजे ते संत आहेत आणि ते आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत असं आपण गृहीत धरावं. आणि त्यांना प्रसन्न करण्याकरिता त्यांची सेवा करावी. काय करावं? त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत. त्यांनी काय मार्ग सांगितला? त्यानं सांगितलं भगवंताचं भजन करा, भगवंताची भक्ती करा, परमार्थ करा, ज्ञान प्राप्त करून घ्या, ध्यान प्राप्त करून घ्या, कर्मफलाचा त्याग अंतःकरणातून अशा पद्धतीने करा आणि मग निश्चल स्थिती प्राप्त करून घ्या. अशी जी त्यांची शिकवण आहे त्या शिकवणीवर आपलं जीवन त्यांनी जगणं आणि हेच खऱ्या अर्थाने त्या ऋणातून उतराई होणार आहे. आणि आपण हा सप्ताह करतो आहोत म्हणजेच त्यांनी सांगितलेला हा मार्ग पुढे चालवतो आहोत. ही त्यांची झाली सेवा. म्हणून ऋषी पंचमीच्या निमित्ताने आपण सर्वजण या सप्ताहाच्या माध्यमातून त्या ऋषींची काय करत आहोत? सेवा. कशाकरिता करत आहोत? त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता. पण ही झाली उतराई. हे त्यांनी सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी आपल्या समोर 10 मिनिटं घेऊन अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलं. म्हणून आपण सर्वांनी आपल्या सप्ताहाचा उद्देश लक्षात द्यावा की हा आपल्या सप्ताहाचा उद्देश आहे की आपल्याकडून त्या ऋषींच्या ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांची सेवा घडावी. आणि म्हणून आपण भगवत चिंतन रूपी अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा त्यांच्या प्रत्यर्थ अशा पद्धतीने करत आहोत. आज सेवा पूर्तीचा दिवस आहे. आज सेवा पूर्ण होती. मग सेवापूर्ती वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार 7 दिवसापर्यंत सप्ताह करावा. मग 8व्या दिवशी त्यांनी महाराज काला करावा. काल्याच्या कीर्तनाला त्यांनी अशा पद्धतीने सांगत आहोत. काला म्हणजे समरसता, काला म्हणजे एकरूपता. म्हणून एकत्र होणं याचं नाव आहे काला. कोणी एकत्र व्हायचं? म्हणजे जीवानं त्यांनी परमात्म्याशी संलग्न व्हायचं. परमात्म्याचं चिंतन करता करता स्वतःला विसरायचं आणि भगवंताला प्रगट करायचं.
याच नाव आहे काल. देव आपल्याबरोबर खेळतोय. काय खेळतोय? त्यानं स्वतःला झाकलेलं आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना प्रगट केलेलं आहे. आपण सर्व प्रगट झालो, देवानं त्याला झाकलं आणि आपल्याला प्रगट केलं. आपण त्याच्याबरोबर खेळायचं. आपण काय खेळायचं? आपण स्वतःला झाकायचं आणि देवाला प्रगट करायचं. महत्वाचा मुद्दा. आपण जे स्वतःला तयार केलं ना, आपण स्वतःला अमुक धमक फलाना म्हणतो. आपल्याकडे अहंकार आहे, मी त्याने मोठा घातक असतो. घमेंड वेगळे आणि अहंकार वेगळा. सगळ्यांजवळ मी आहे याचं नाव आहे अहंकार, आणि मी अमुक आहे याचं नाव आहे घमेंड. मी मोठा ज्ञानी आहे याला म्हणायचं घमेंड. मी मोठा त्याने गुणवान आहे याला म्हणायचं घमेंड. घमेंड वेगळे आणि मी अमुक आहे याचं नाव आहे अहंकार. हा अहंकार सगळ्यांच्याच पोटात आहे. पण हा अहंकार त्यांनी आपल्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि म्हणून तर आपल्याला जन्माला यावं लागतं. जन्माला कोण आलं? मी. मरणार कोण आहे? मी. जीवन कोण जगलं? मी. मी आलाच ना त्याला जोडून. म्हणजे त्यांनी मी आपल्या बरोबर कायम स्वरूपीच आहे. तुकोबराय म्हणतात, मी हे ऐसी काय जाते अवघड किती पाहता. मी फार अवघड जात आहे. तिचं संशोधन करायला निघाले, त्यांना सापडलं. संशोधनांती कळालं अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे. मी ते मी, मी ते मी, तू ते तू, पुढे हे लाडशी, याचे यास त्याचे त्यास तुकयाने यास घातला. बस. मी ते मी, तू ते तू, कुंकुड हे लाडशी. कुंकुड हे लाडशी. कुंकुड हे लाडशी. लाडशी. पुढं याचे यास त्याचे त्यास, याचे यास त्याचे त्यास तुकयाने घात घातला. तुकयाने घात घातला. घात घातला. हे तत्वमसी महावाक्याचं वर्णन आहे. याच्याचे वर्णन आहे. तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पद आहेत. तत्पद, त्वमपद आणि आसिपद. त्यातलं तत्पद म्हणजे ते आणि त्वमपद म्हणजे तू. म्हणजे तू म्हणत असताना त्या तुला म्हणायचं मी, आणि ते म्हणत असताना तू म्हणायचं. म्हणून त्याने तू म्हणजे तो परमात्मा आणि मी म्हणजे जीव. मग तो परमात्मा आणि जीव याचे 2 अर्थ करायचे. एक करायचा वाच्यार्थ आणि दुसरा करायचा लक्षार्थ. वाच्यार्थ करत असताना त्या तेचा अर्थ करायचा ईश्वर आणि तुझा अर्थ करायचा जीव. हे झालं वाच्यार्थ. आणि लक्षार्थ करताना तेचा अर्थ करायचा ब्रह्म आणि तुझा अर्थ करायचा आत्मा. हे की नाही? मग दोघांना त्याने आसी पदाने एकत्र करायचं. मग वाच्यार्थ जर एकत्र करायचा प्रयत्न केला, एकत्र होत नाही. का बरं? उपाधी भिन्नत्वात. म्हणून तू ते तू ईश्वर आहे ना, तुझी उपाधी कोण आहे? माया. म्हणून तू कोण आहे? तू. आणि मी कोण आहे? जीव. मी अविद्येमुळे जीव झालेलो आहे. पण मी वाच्यार्थानं ते तू मी हा महत्वाचा विचार आहे. आणि तुकाराम महाराजांनी घाट घातला म्हणजे काय केलं? त्यांनी भागत्याग लक्षणा केली आणि वाच्यार्थाचा त्याग केला, लक्षार्थाचं ग्रहण केलं आणि लक्षार्थाचं ग्रहण करून दोन्ही एकच झाले. बस. ही जी प्रक्रिया आहे अतिशय गोड प्रक्रिया आहे, पण ती सामान्य बुद्धीपर्यंत पोहोचत नाही मला. त्याच्याकरिता अभ्यास असला पाहिजे. तुमचा परिसर अभ्यास करणारा परिसर आहे. तुम्हाला भाऊंची संगत झाली, तुमचंही महाराजांची संगत झाली, तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांची. मगच मला सांगत होते की म्हणजे सोनार मामा या परिसरात येत होते. माईंची संगत झाली. शांतामाईंपासून त्यांनी महाराज ही परंपरा अशा पद्धतीने आपल्याकडे आली. म्हणजे ज्ञान प्रधान असणारे हे सगळे लोक आपल्याला भेटले, नजर प्राप्त झाली. ज्याला नजर नसेल त्याला जन्मभरे घासा घेतली, पण त्याला काय उपयोग होतो? असाच जन्म व्हायला जातो, काही हाताने येत नाही. नजरेचा परमार्थ फार महत्वाचा असतो. मी ते मी, तू ते तू, हे त्यांनी बाजूला करून टाकायचं आणि एकच त्यांनी जे तत्व आहे ब्रह्म आणि आत्मा, त्यांची नावं जरी 2 असले तरी वस्तू मात्र एक आहे हे जाणून घ्यायचं. का बरं 2 नावं झाले असतील? ब्रह्म का म्हणायचं? जगाचा अधिष्ठान आहे म्हणून ब्रह्म. आत्मा काय म्हणायचं? शरीराने आवृत्त झाला म्हणून आत्मा. शरीराचा त्याचा संबंध नाही आणि जगाचा त्याचा संबंध नाही. जग तर असंच जड दुःख रूप आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. शरीर असंच जड दुःख रूप आहे, आत्मा सच्चिदानंद रूप आहे. आणि सच्चिदानंद स्वरूप 2 नसतात, सच्चिदानंद एकच असतं. म्हणून ते ब्रह्म आणि आत्मा एकच आहे हे जाणणं, याचं नाव काला. याचंच नाव काला. जो ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला, अशा पद्धतीचा काला. आणि आपल्याला त्यांनी पाहिला पाहिजे म्हणून 8व्या दिवशी काला केला जातो. तो काला म्हणजे समरसतेचा काला, एकुणपतेचा काला. आणि अशा पद्धतीने तो काला आपण सर्वांनी केला पाहिजे. पण आपण स्वतः त्यांनी विशेष झालेलो या मुद्द्यावर आपण होतो. आपण त्यांनी देवाने खेळ मांडलेला आहे, तो लपलेला आहे, आपल्याला प्रगट केलेला आहे. आपण खेळायचं, काय करायचं? आपण लपायचं आणि देवाला प्रगट करायचं, हा मुद्दा सुरू होता. मग त्यांनी काय खेळ मांडला देवानं? देवाने हे संपूर्ण जग निर्माण केलं.
आपल्याला त्याच्यात खेळण्याकरिता अशा पद्धतीने प्रगट केलं आणि अशी माया पसरून टाकली महाराज. तो त्यानंच पसरवलेली माया. मी म्हणतो असं नाही, त्याच्या तोंडानंच म्हणतो मम माया दुरत्या, तोच म्हणतो माझी माया दुरत्या. ही फार कठीण आहे असणार ही माया. दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ते ते. म्हणून येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मजचे भजले ते आयलेचे थडे सरले माया जड. म्हणून अशा पद्धतीनं ही माया भगवंतानं प्रस्थापित केली. म्हणून मी सच्चिदानंद रूप असून सुद्धा मला त्याचं ज्ञान राहिलं नाही. मला झाला भ्रम आणि भ्रमानं मी त्यांनी अमुक तयार केला आणि त्या अमुकला धरूनच मी पळायला लागलो. मग मी काय केलं पाहिजे, जो अमुक मी तयार केलेला आहे तो अमुक त्याने मला घालवलं पाहिजे आणि जे मूळ चैतन्य आहे ते चैतन्य प्रगट केलं पाहिजे. असं चैतन्य आपल्याला प्रगट करता आलं पाहिजे. याला म्हणायचं समरसता, याला म्हणायचं एकरूपता. हे शरणागतीशिवाय होऊ शकत नाही. आणि शरणागती म्हणजे काय तर ज्ञानोबरांच्या शब्दात सांगतो पै आपुले भेदेवीन माझे जे जाणणे एक पण तया नाम शरण म्हणजे निघा. शरण यायचं म्हणजे काय, आपण वेगळं न राहता त्याच्याशी एकरूप होणं याचं नाव आहे शरणागती. अशी शरणागती करणं म्हणजे काला करणं. हा त्याने उच्च कोटीचा काला. नाही तर आता थोड्या वेळात आपण दहीहंडी बांधणार आहोत, तो पण काला. तो दही लाहीचा काला, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काला हरिनामाचा खिचडी काला. नामनामीचा भेद असतो. म्हणून नामचिंतन करता करता नामचिंतने जळली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. याची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. ज्याचं नाम त्याचं ध्यान. हा महत्वाचा विचार. हा झाला काला. हरिनामाचा खिचडी काला आणि नामचिंतनाच्या प्रभावाने त्यांनी अधिकार प्राप्त होईल. सगळं पाप ताप जळून जातील. नाम फार श्रेष्ठ साधन आहे. ते त्यांनी पाप घालवतं हे पण त्याचं कार्य आहे. ते पुण्य प्राप्त करून देते हे पण त्याचं कार्य आहे. ते अधिकार तयार करते हे पण त्याचं कार्य आहे. ते भगवंताच्या कृपेला पात्र ठरवतं हे पण त्याचं कार्य आहे. भगवत कृपा झाल्यावर श्रीगुरूंची प्राप्ती करून देणे हे पण नामाचंच कार्य आहे. श्रीगुरु आल्यानंतर तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करतात हे पण नामामुळेच होतं. महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष. मग त्या श्रीगुरु कृपेने प्राप्त होतो मोक्ष हे पण नामाचंच फळ आहे. पण मोक्ष स्वरूपापर्यंत ते नाम आपल्याला घेऊन जातं. अतिशय श्रेष्ठ असणारं ते नाम आहे. म्हणून ते नाम त्यांनी महाराज काय करीत असेल तर ज्ञान देतं. आणि ते ज्ञान जर कोणतं असेल तर जीवब्रह्मैक्य ज्ञान देतं. जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला 3 प्रकारचे काले असतात की नाही. म्हणून पहिला दहीलाहीचा काला, दुसरा हरिनामाचा काला, तिसरा जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. अशा काल्यापर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे. तो झाला रे झाला की मग मात्र जीवनाला आल्याची इति कर्तव्यता होईल. नाही तर कशानंच होणार नाही. ती पाईपलाईन केल्यानं होणार नाही. ते शेजाऱ्याचं विकार निघालं तुकडं घेतल्यानं होणार नाही. लोकांची बांधर घेतल्यानं होणार नाही. बाकीच्या सगळ्या खटाटोपी केल्यानं जीवनाची इति कर्तव्यता होणार नाही. तुम्ही किती पद प्राप्त करून घेतलं, प्रतिष्ठा प्राप्त करून घेतले, संसारातले पद थोडे बाजूला ठेवा. परमार्थात तुम्ही पदाधिकारी झाले, तुम्ही एखादी गादी मिळवली, तुम्ही त्यांनी आचार्य झाले, मंडलेश्वर झाले, आणखी श्री काय झाले आणि फक्त तेवढंच झाले आणि स्वरूपाशी एकरूप झाले नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून त्यांनी महाराज स्वरूपाशी एकरूप होणारा जो त्यांनी महापुरुष असतो तो त्यांनी त्याच्या मस्तीमध्ये मस्त झालेला असतो. आमच्यासारखे उथळ पाण्याला खळखळाट फार ते हिंडत राहतात. मला खळखळ खळखळ त्यांचा खळखळाट चालूच असतो. पण त्यांनी महाराज स्वरूपापर्यंत जाण्याकरिता 8 तास जे करतात ते त्याच्यात एकरूप होतात. एकरूप झाल्यानंतर काहीच काम शिल्लक राहत नाही. आणि जेव्हा काहीच काम शिल्लक राहत नाही तेव्हा उरलेल्या आयुष्यामध्ये दिव्य आनंद प्राप्त करून घेतात. मग तो आनंद जर कोणता असेल तर त्याला विलक्षण आनंद म्हणावं. गुरुजी म्हणायचे विलक्षण आनंद म्हणत जायचं. विषयामध्ये पण लोकांना आनंद वाटतो, पण तो विषय आनंद आहे तो क्षणिक आनंद असतो, नश्वर असणारा आनंद असतो. पण विलक्षण आनंद म्हणजे जीवनमुक्तीचा आनंद, जीवनमुक्त होणं, जिवंत असतानाच ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष स्थिती प्राप्त करून घ्यावी, नैष्कर्म्य अवस्था प्राप्त व्हावी, निर्वासन स्थिती प्राप्त व्हावी. तुम्ही ऐकत ना हे शब्द, एक शब्द फक्त शब्दच वाटतो पण त्याच्यात फार अर्थ, त्याच्यात शक्ती आहे. शक्ती आहे ना मला, शब्दामध्ये शक्ती असते. त्याची शक्ती जर पाहिजे तर विलक्षण शक्ती आहे. म्हणून अशा पद्धतीनं जीवनमुक्त होणं सोपं नसतं. ज्ञानाच्या माध्यमातून जीवनमुक्त झाला म्हणजे त्याच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली, त्याला परमानंद सुखाची प्राप्ती झाली. मग प्राप्ती झाली मग अजून प्राप्त करून घ्यायची काय गरज आहे का, हा महत्वाचा विचार. पण आमचं तसं नाही. म्हणले नाता घरची उलटी कोण, पाण्याला मोठी लागली तहान, आता पाण्यालाच तहान लागली ना महाराज, हा महत्वाचा विचार आहे. आनंद रूप होणं वेगळं आणि आनंद भोगणं वेगळं. म्हणून त्या आनंदाला भोगायचंय
आणि भोगण्याकरिता काय केलं पाहिजे? मी भक्त तू देवायचे करे, मग त्या एका कुणाला दोन व्हायचं. भक्ती सुखा लागे आपण पेची दोन्ही भागी, वाटून या अंगी सेवके बाणे. स्वतःच दोन ठिकाणी उभं राहायचं, त्याला देव म्हणायचं, आपण त्याचं भक्त व्हायचं, मग त्याचं भजन करायचं. असंच झालं महाराज. हरिचरणी अपरोक्ष स्थिती, हरिचरणी अपरोक्ष स्थिती, तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती, तेथील क्षणार्धाची जे त्या प्राप्ती, पुढे त्रिभुवन विभव संपत्ती, भक्त मानिती तृणप्राय. तृणप्राय. परत एकदा सांगा. हरिचरणी अपरोक्ष स्थिती. हरिचरणी ऐका, हरिचरणी अपरोक्ष स्थिती. आता व्यवहारामध्ये हा अपरोक्ष शब्द वापरतात ना, तर तो उलटा वापरतात. त्यांनी माझ्या अपरोक्षती केलो असं म्हणतात लोक. पण त्याला म्हणायचं असतं माझ्या परोक्षती घटना घडली, मी काय प्रत्यक्ष नव्हतो. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. हरिचरणाच्या ठिकाणी अपरोक्ष स्थिती निर्माण झाली म्हणजे हरीच्या चरणाची पूर्ण प्राप्ती झाली. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष त्याने प्राप्त होणं. आता पुढचं सांगा. तेथील क्षणार्धाची जी प्राप्ती, तिथं त्याने क्षणार्ध, हरिचरणाच्या ठिकाणी क्षणार्ध राहायला मिळालं. मग त्या हरिचरणाच्या ठिकाणी असणारा जो दिव्य आनंद आहे तो आनंद भोगायला मिळाला. किती क्षणार्ध, अर्ध शब्द आला म्हणजे क्षण पूर्ण नाही, अर्ध क्षण. तिथं त्याने महाराज हरिचरणांच्या जवळ गेले आणि अर्ध क्षण तिथलं सुख प्राप्त झालं. पुढे सांगा. त्या पुढे त्रिभुवन विभव संपत्ती, भक्त मानिती तृणप्राय. त्या अर्ध्या क्षणामध्ये हरीच्या चरणाजवळ प्राप्त झालेला जो दिव्य आनंद आहे त्याच्या समोर त्यांनी त्रिभुवनातली संपूर्ण संपत्ती भक्त तृण म्हणजे गवतासारखी समजतात. तृणपाय प्राय अशा पद्धतीने मानतात. म्हणजे त्यांनी महाराज भक्त त्या भक्तीच्या सुखाला किती महत्व देतात की बाकीचं सगळं जग ते नगण्य करून टाकतात. म्हणजे त्यांना हे सांगायचंय ही ओवी का आठवली, त्याचं कारण सुरुवातीला आपण सांगितलं विषयातलं जे सुख आहे ते सुख त्यांनी ते नगण्य मानतात आणि जीवनमुक्तीचे लक्षण त्यांनी सुख प्राप्त करून घेण्याचे तास करतात. मग जीवनमुक्त झाल्यानंतर जर सुख भोगायचं असेल तर ते त्यांनी मला संसाराच्या माध्यमातून मिळणार नाही. भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी हरिभाऊ आनंद पाटील, ते म्हणायचे, त्यांचं वाक्य आहे मला ते म्हणायचे जीवनमुक्त झाल्यानंतर संसार करणं म्हणजे घाणीनं भरलेले क्षेत्र खाणं. खरंच हा त्यांचा शब्द आहे, माझा शब्द नाही. ते वाक्य त्यांचं आहे, मला महत्वाचं वाक्य. जीवनमुक्त झाल्यानंतर जर एखादा संसार करीत त्यांनी बसताना दिसत असेल त्याच्यात रजगुण त्यांनी महाराज वृद्धिंग ठेवून त्याच्या पायाला भेगरी फिरून तो जर त्यांनी संपत्ती जमा करण्याच्या मागे असेल तर तो घाणीशिवाय दुसरं काही खातच नाही. हा महत्वाचा विचार. जीवनमुक्त झाल्यावर काय करावं? फक्त भगवंताच्या चरणांचं चिंतन करावं, त्याला फक्त भगवंताची आठवण करावी. आम्ही आता बसलो होतो सरांच्या घरी 5-10 मिनिटं, इथं नियोजन झालं नव्हतं म्हणून आम्ही 10 कमी असताना झालो होतो. पण आता वेळ काही पावसाचं वातावरण आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे. असू द्या. तिथं गेल्यानंतर थोडासा विषय त्यांनी सुरू झाला होता आणि त्या विषयामध्ये अशाच प्रकारचा आशय होता आणि तो फार गरजेचा. बसल्यावर असेच विषय व्हायला पाहिजेत मला. तर जगाच्या खलबते कुठण्यात काय तात्पर्य आहे? 4 माणसं सज्जन एकत्र आले की त्यांनी भगवंताचं चिंतन करावं आणि ते अतिशय महत्वाचं. म्हणून जगातलं त्यांनी मला सगळं बाहेर पाहण्यापेक्षा काय त्यांनी कमावण्यासारखं मनुष्य शून्यातून त्यांनी निर्माण करतो काहीतरी विश्व आणि ते विश्व निर्माण केल्यानंतर त्यांनी तो ज्यावेळेला संपतो त्यावेळेला त्याचं विश्व शून्य होऊन जातं. कोणी कोणाला खात नाही. मी प्रश्न विचारला त्या गणेश महाराजांना, म्हणलं मला सांगा भूगोल मोठा का इतिहास मोठा? काय भूगोल का इतिहास काय मोठा आहे? सांगा मास्तर लोक. भूगोल मोठा. बरोबर उत्तर आहे, भूगोल मोठा. इतिहास मोठा कशावर म्हणाल तुम्ही? आम्ही नर्मदा परिक्रमा करण्याकरिता गेलो, तिथे एक पुतळ्यावर असा मोठा पुतळा एका राणीचा होता. मला कोण राणी असेल? नाव गाव आम्हाला वाटलं झाशीची राणी. मग ते विचारपूस केली, मग त्या राणीचं दुसरंच नाव होतं, आता माझ्या ध्यानात नाही. मग ते मोबाईलवर सर्च केलं आणि तिचं चरित्र त्यांनी पाहायला मिळालं. इतका दिव्य असणारा इतिहास तिने रचून ठेवला की त्या इंग्रजांच्या विरोधामध्ये तिने अट्टहास केला आणि तिचं जो त्यांनी संस्थान होतं ते त्यांच्या हातात जाऊ दिलं नाही. मला त्याच्याकरता ते लोक तिचे पुतळे उभे करून नाही. पण मला आता वाचून सुद्धा नाव ध्यानात राहिलं. तुम्हाला काही कल्पना अजिबात नाही. मग झालं नाही का? ज्या ते पुतळे उभे केले त्या इतिहास झाला की नाही? झाला, पण आपल्यापर्यंत आला नाही. का बरं? इतिहासच होता, छोटाच होता, तिथले तिथंच राहिला. भूगोल फार मोठा आहे. तसं आपण त्यांनी आपलं जीवन जगत असताना शून्यातून उभं करायचा प्रयत्न करणार, मग संपत्ती जमा करणार, ती संपत्ती नोटा लावून त्यांनी पैसे तयार करणार, मग ते बँका भरून ठेवणार, मग असं सगळं आपण करणार. फार घरदार बांधणार, शेत्या वाड्या त्यांनी घेणार. आपल्याला वाटणार आपण जीवनभर एवढा अट्टहास करून फार पुरुषार्थ केला. अरे कोण खातो तुझ्या पुरुषार्थाला? कोण खाईल? खरं सांगा तुम्ही मला. आणि राहील किती दिवस? ज्यांनी खरोखर इतिहास केले त्यांची ध्यानात राहिली नाही.
आपला आपल्याने ध्यानात ठेवलं म्हणजे बरं होईल. ज्यांच्याकरता एवढा 8 तास केला त्यांच्या ध्यानात राहिलं की माझ्या बापाने माझ्याकरता एवढं केलं तेवढं तरी पुढे झालं. अरे ते सुद्धा तुझं ध्यानात ठेवत नाही लोक, कधी ध्यानात ठेवतील. करतो कशाकरता? हे जीवन प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आजपर्यंत आत्ताचा गेला ना कालचा, तो तुमच्या हातात राहिला नाही आणि पुढचा तुम्ही पाहिला नाही. मग जो क्षण आहे आत्ताचा क्षण आहे आणि या क्षणामध्ये स्वरूपाचा बोध प्राप्त करून स्थिर व्हावं, निश्चल व्हावं आणि काय काम करावं. तुका म्हणे चित्त निवांत राहिले अखंड भगवंताच्या चरणांचं चिंतन करावं. हे परमार्थाचं सार मी तुमच्या समोर सांगितलं. फार महत्वाचा विचार, दुसरा काहीच विचार करायचा नाही आणि अखंड भगवंताचं चिंतन करायचं. ते चिंतन करण्याकरिता तुकोबाराने साधन सांगितलं. ते म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीतेच्या माध्यमातून श्लोकांचं चिंतन भगवंताच्या चिंतनापर्यंत घेऊन जाईल. भागवताच्या त्यांनी महाराज माध्यमातून भगवंतापर्यंत जाता येईल. अखंड चिंतन विठोबाचे. पण जे महापुरुष जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झाले, कर्तव्य अभावता स्थिती निर्माण झाली, नैष्कर्म्य स्थिती निर्माण झाली, त्यांना वासना राहित्य त्यांनी प्राप्त झालं आणि आता काहीच करायचं शिल्लक राहिले. मग काय करतात? भगवंताचं भजन करतात. त्या भजनामध्ये तल्लीन झाले, मस्त झाले. त्याच्याशिवाय दुसरं त्यांनी महाराज काही आठवत नाहीत. पण ब्रह्मांडातली सगळी संपत्ती तृणप्राय करून टाकली, नगण्य करून टाकली. फक्त अर्धा क्षण जरी भगवंताच्या चरणाची अपरोक्ष प्राप्ती झाली तरी या स्थितीत जाता येतं. हा महत्वाचा विचार आहे. मग विचार करा तुम्ही, अरे अर्ध्या क्षणामध्ये जर एवढा मोठा आनंद प्राप्त होतो, ती अखंड संगती प्राप्त झाल्यावर काय होईल? आलं तुमच्या लक्षात? अर्धा क्षण जरी तुम्ही डोळे बंद करा आणि भगवंताचं स्मरण करा. तो मुरलीधर श्याम सुंदर कन्हैया जर डोळ्यासमोर तुम्ही आणला, आता हे कन्हैया मुरलीधरन हे श्याम सुंदर आता जीवनमुक्तीच्या पलीकडचं चाललंय बरं. मग त्याच्या अलीकडे कोणी येऊ नका काय काही. ते त्याच्या पलीकडे, आता ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल त्याला बाबा काय लोक आपल्याला नाही. सरळ गोष्ट आहे. ते त्याच्या पलीकडचा असणारा मुद्दा चाललेला आहे. म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांनी आता हे बाकी सगळं ब्रह्मज्ञान पण नगण्य झालं. त्याला मोक्ष मिळाला पण तुच्छ करून टाकलं. मोक्ष पदे तुच्छ केली. आम्हा जन्म घेणे घेणं मी जन्म यासाठी देवा तुझी जनसेवा साधावया. जन्म घ्यायचा म्हणतात ते प्राप्त करून घेण्याकरिता उपजुनिया पडते येऊ काला भाऊ तुझी संगती झाल्या मुझे निश्चिंती नाही लेखिले ते मिळे रोज त्याचं चिंतन घडलं त्याच्या संगतीतून. हा महत्वाचा विचार आहे. ती संगती अतिशय गरजेची आहे. ती फार अतिशय महत्वाची असणारी संगती आहे. ती प्राप्त झाली पाहिजे. गडबड सगळं जग बाजूला ठेवा आणि भगवंताचं स्मरण करा. तो त्यांनी महाराज श्रीकृष्ण रूपानं प्रगट झालेला आहे. तो वासुदेव सर्व ठिकाणी व्याप्त असणारा परमात्मा, त्याला वासुदेव असं नाव, त्याचं खरं नाव वासुदेव आहे. तर कृष्ण म्हणण्याचं तात्पर्य तो सर्वांना आकृष्ट करून घेतो म्हणून कृष्णकर्षे ती कृष्ण म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. पण तो वासुदेव आहे. तो त्यांनी महाराज कुठं प्रगट झाला असेल तर शुद्ध सत्वगुण असणारी वृत्ती म्हणजे त्यांनी महाराज श्रद्धा विश्वास यांच्या घरी भगवंताचं प्राकट्य झालं. म्हणजे वसुदेव देवकीच्या घरी त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. तो गोकुळामध्ये त्यांनी महाराज नंदराजाच्या घरी खेळण्याकरिता गेला. नंद आणि यशोदा काही सामान्य नाही, भक्ती आणि भाव आणि यांच्या घरी अशा पद्धतीने प्रगट झालेला तो परमात्मा, तो सर्वांचा त्यांनी मालक आहे. आपल्या सर्वांचं त्यांनी सूत्रसंचालन करणारा तोच आहे. त्याला गोविंद असं म्हणतात. गोनाम इंद्रिय, विंद म्हणजे मालक. आपलं त्यांनी जीवन आहे, याच्या सगळ्या संपूर्ण जीवनाचा मालक जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. त्याला गोविंद असं म्हणतात. म्हणून या अर्थाचा एक श्लोक आहे ना श्रीमद भागवतामध्ये. भगवती कुंतीनं त्यांनी भगवंताचं स्तवन केलं आणि या स्तवनामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं जणू संपूर्ण चरित्र ज्याच्यात एकत्र झालं असा एक श्लोक पाहायला मिळतो. नाही सगळं 18,000 श्लोक भागवतातले म्हणता आले, एक श्लोक तर निदान माणसाचा पाठ व्हावा आणि तेवढा जर त्याने मला कायमस्वरूपी चिंतनात ठेवला तर बाकीचं काही पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. हा दिव्य आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. हे भागाभाऊ साक्षीदार आहेत त्याला. आम्ही गाडीत त्यांनी बसलो आणि कार्यक्रमाला जाण्याकरिता निघालो. आता सध्या एवढा रस्ता एवढाच आहे आमचा, बाकी काही काम करायचं नाही. मग आम्ही पुढे म्हणायचं एक वाक्य, त्यांनी आमच्या मागे म्हणायचं. असे अनुष्टुप छंदातला श्लोक आहे. म्हणजे 8-8चे तुकडे त्यांनी करायचे आणि एवढे त्यांनी फक्त पाठ करायचे. 4 तुकडे मी पुढे म्हणतो, माझ्या मागे तुम्ही सगळ्यांनी म्हणा. आता हे जीवनमुक्ती नंतरच चाललंय, त्याच्या अलीकडचा विचार करायचा नाही. आता तो विचार करायचा पुढचा. तुम्हाला दिव्य आनंद भोगायचा असेल मी म्हणतो. हरी हे कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय नंदगोप
गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। एका श्लोकात सगळं आलं महाराज. कृष्ण पण आला, वासुदेव पण आला, देवकी नंदन पण आला, नंदकुमार पण आला आणि सगळ्यांचा मालक असणारा गोविंद पण आला आणि त्याला मी नमस्कार करतो हा भाव पण आला. एवढं एका श्लोकात. बाकी काहीच करायची आवश्यकता नाही. जर त्यांनी पूर्णत्वापर्यंत गेलात तर एवढ्याच एका चिंतनामध्ये राहायचं. म्हणून त्या चिंतनाने त्याच्या चरणांची प्राप्ती होईल. अर्धक्षण जरी प्राप्त झाला तरी दिव्य आनंद प्राप्त होईल आणि या माध्यमातून जर कायमस्वरूपी संगत झाली तर त्याच्या आनंदाला पारावार राहणार नाही. दिव्य आनंद त्याच्या जीवनात प्राप्त होईल. असाच विचार जीवनमुक्त महापुरुषांनी केला. आणि मग काय करावं? आता काही कर्तव्य राहिलं नाही. भगवंताला आडवायला सुरुवात केली. भगवान प्रगट झाले. काय पाहिजे? म्हणजे काय नाही देवा, अखंड तू पाहिजे, तुझी संगती पाहिजे असा विचार केला. भगवान म्हणजे ठीक आहे, मी तुमच्या संगती द्यायला तयार आहे. मी दिव्य अवतार घेऊन येणार आहे. मी कायमस्वरूपी अवतार घेत असतो माझं काम करण्याकरिता. त्याचं काम आहे महाराज. यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य सदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये अशा पद्धतीने परमात्मा प्रगट होतो. म्हणून त्याला प्रगट होण्याकरिता काही निमित्त असावं लागतं. म्हणून त्यांनी निमित्त करतो. दुराचारी वाढतात, पाप वाढतं, पाप करणारे त्यांनी फोपावतात. मग पृथ्वीला भार होतो, पृथ्वी त्यांनी व्याकुळ होते. भगवंताकडे असंच झालं. द्वापार युगामध्ये दुष्ट त्यांनी जन्माला आले, पृथ्वीला भार झाला. मग भगवंताने विचार केला हे सगळेच मला बोलावतात, आपण गेलं पाहिजे. हेच निमित्त करून काय हरकत आहे जायला. निमित्त केलं आणि मग परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान. रक्षिल ब्राह्मण गाई भक्त देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहातच विघ्नालयीच्या पोटी 8व्या यंकुला मारणार आहे. मग मात्र त्यांनी कंस घाबरला. तिला मारहाण करण्याच्या विचारात आहे. वसुदेवानं हात धरला. 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. बंदीखान्यात त्यांनी दोघांना नेऊन टाकलं. ते श्रद्धा आणि विश्वासच आहेत महाराज. बंदीखान्यात जाऊन पोहोचले पण भगवंताचं चिंतन करत राहिले. त्या चिंतनाचा परिणाम परमात्मा येणार आहे. 6 लेकरं झाले. कंसानं 6ची 6 मारले. 7वा गर्भ म्हणजे ज्ञान प्रत्यक्ष प्रगट झालं बलराम आणि तो त्यांनी रोहिणीच्या गर्भातून अशा पद्धतीने प्रगट झाला. आता मात्र त्यांनी म्हणत अष्टम गर्भरूपाने परमात्मा प्रगट होणार आहे. मोक्ष रूपी परमात्मा मग तो त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. म्हणून त्यांनी सर्वांना दिव्य आनंद झाला. दिशांना आनंद झाला, काळाला आनंद झाला, नद्यांना आनंद झाला, देवतांना आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला. त्याचा प्राकट्याचा काळ जवळ आला. श्रावण महिना अवध्य पक्ष आला. अष्टमी तिथी आली. बुधवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. देवदेवतांना आनंद झाला. गर्भस्तुती करण्याकरिता आले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यंचे योनिम नित्यंचे सत्य सत्यस्य सत्यमृत सत्यमित्रम सत्यात्मकम त्वं शरणं प्रपन्ना. भगवंताची शरणागती देवदेवतांनी केली आणि 9 मास पूर्ण त्यांनी झाले. भगवान त्यांनी रात्रीच्या 12 वाजता लख प्रकाश पडला. भगवान प्रगट झाला. 8 वर्षाची मूर्ती घेऊन आला. वसुदेव देवकीला सांगितलं मला जायचंय. मला कुठे जायचं म्हणे नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. एवढा मोठा त्यांनी झाला. 8 वर्षाचा होऊन आला. 4 हात घेऊन आला. ज्या वेळेला देवदेवतांनी त्याला पाहिलं, पुष्पांचा वर्षाव केला. वसुदेव देवकीने पाहिलं. दिव्य आनंद पोटात प्रगट झाला. आता आनंद झाला पण कुठं झाला? त्यांनी मथुरेत झाला. मथुरेतला आनंद आहे महाराज. तिथं त्यांनी भगवान प्रगट झाला. त्या सर्व लोकांना आनंद झाला. म्हणजे 2 लोकांना सांगतो, वसुदेव देवकीला आणि स्वर्गातल्या देवदेवतांना त्यांना आनंद झाला. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. पण म्हणला मला घेऊन जा. असं कसं न्यायचं देवा तुला? मग तो लहान झाला. देवकीनं मांडीवर घेतला. स्तनपान करू लागले. दुसऱ्या क्षणावर तिला आठवलं जर कंस आला मग काय करायचं? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजिठी. आणि मग अशा पद्धतीनं देवाला उचललं. बंधन अशा पद्धतीनं पायातली गळून गेली. द्वारपाल झोपी गेली. टोपले घातलं. डोक्यावर घेऊन रस्त्याने चालू लागले. याच्यातच बऱ्याच प्रक्रिया सांगता येऊ शकतो. तुम्ही अनेक वेळेला ऐकतच असता कायमस्वरूपी. आज मला गाय पुढे आता प्रत्येक ठिकाणचा आनंद पाहायचा मला पुढे गेलं पाहिजे की नाही. मग त्यांनी गोकुळापर्यंत जाऊन पोहोचले.
तिथं कन्या प्रगट झाली होती. ती कन्या त्यांनी आपल्या बरोबर आपला पुत्र तिथे ठेवला. कन्या बरोबर घेतली. कारागृहात आले. तिने आकांत केला. कंस धावत आला. त्यानं तिला मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटली. त्याला सांगितलं मला मारू नकोस की मैं हातो मंद हा, मला काय मारतोस मूर्खा, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला असं तिने सांगून टाकलं. कंस घाबरला आणि आता त्यांनी महाराज पुढे कंस म्हणजे मगाचा अहंकार म्हणजे मी कारण तो आला की हा राहत नाही, हा असला की तो येत नाही. नाही कळाल तुम्हाला? तो आला की हा राहत नाही. म्हणजे जब मैं था तब भारी नहीं, अब हरी है तो मैं नहीं. प्रेम की गली आधी साखरी हे ज्यामुळे दोन समाय. जोपर्यंत मी करीत राहतो माणूस तोपर्यंत त्याच्याकडे देवत्व आलेलं नसतं. आणि ज्या दिवशी त्याच्या ठिकाणी देवत्व येतं त्या दिवशी तो मी करत नाही. सरळ सरळ गोष्ट आहे का बरं? भगवंताचं प्रेम प्राप्त झालेलं असतं. प्रेम की गली आधी साखरी आहे. साखरी म्हणजे अरुंद, याच्यात दोन बसत नाहीत. हा महत्वाचा विचार. मग अहंकार आहे कंस, त्याला कळालं कृष्ण आला, भय निर्माण झालं. कारण त्याला माहिती तो आला की आता मी जाणार. म्हणून त्यांनी कंसाला भय निर्माण झालं. इकडे गोकुळवासी लोकांना बातमी कळाली परमात्मा आला. तो आला असं कळालं. सगळेच वाट पाहत होते, सगळे तपश्चर्या करत होते, साधना करत होते. सगळ्यांना आस लागली होती. आस लागल्याशिवाय मनुष्य आनंदी पण होत नाही. सरळ गोष्ट. आस सगळ्यांच्या परिचित आहे. आस कळत नाही असा माणूस जगात नाहीच म्हणा. खरं सांगतो मी. शिक्षण पूर्ण व्हावं अशी विद्यार्थ्यांना काय असते? आस. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागावी ही काय असते? आस. नोकरी लागल्यानंतर विवाह व्हावे काय असते? आस. विवाह झाल्यानंतर संतती व्हावी काय असते? सगळ्यांना परिचय आहे की नाही? आस. सगळ्यांचे परिचय. याच्यापेक्षा जास्त गरज नाही. जेवढा त्यांनी आषाढभूत झालेला आहे प्रपंच प्राप्त करून घेण्याकरिता, तेवढाच आषाढभूत जर भगवंताच्या प्राप्तीकरिता झाला तेवढीच आस. जास्त बळ लावायची गरज नाही. तेवढंच बळ जेवढं प्रपंच प्राप्तीकरिता बळ लावलं जातं, आस पोटात धरून वाट पाहतो प्रपंचाची, तेवढीच आस भगवंताच्या प्राप्तीकरिता जर अंतःकरणात धारण केली तर तेवढ्या आशेनं परमात्मा प्राप्त होईल. फार महत्वाची गोष्ट. या सगळ्या लोकांच्या अंतःकरणात काय निर्माण झालं तर देव यावं अशी आस लागली. सगळेजण देवाची वाट पाहत. परमात्मा आला. तो आला. सगळ्यांना बातमी पण कळली. सगळ्या गावात त्यांनी बातमी पसरली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावाला त्यांनी बातमी कळली. आस लागली. सगळेचे सगळे लोक भगवंताला पाहण्याकरिता आले. खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन आले. देवाला पाळण्यात घातलं होतं. सगळ्यांनी भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज एवढे त्यांनी सुखी झाले. गोकुळच्या सुखा राहिले का आनंद करीती घरोघर. घरोघर आनंद त्यांनी अशा पद्धतीने करू लागले. हा कुठला आनंद आहे? गोकुळातला आनंद आहे. गोकुळात जरी आनंद झाला असला तरी सुद्धा त्यांनी महाराज कंसाला भय निर्माण झालं होतं. त्याला फार वेदना होत होत्या. कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. घरोघर आनंदाची स्थिती निर्माण झाली. हा कुठे आनंद झाला असेल तर हा गोकुळ असे लोकांना झालेला आनंद आहे. गोकुळामध्ये आनंद झाला. त्याचा तात्विक अर्थ पण पाहता येऊ शकतो. आपण अनेक वेळ तो श्रवण केलेला आहे. मथुरा शब्दाचा अर्थ होतो माणसाचं शरीर. मथुरा मधुरे ते मथुरा. याच्यात त्यांनी आनंद झाला. परमात्मा प्रगट झाला. माणसाच्या शरीरातच परमात्म्याचं प्राकट्य होत असते. खरं सांगतो. आता परत त्या प्रक्रियांमध्ये जायचं म्हणल्यावर परमात्मा काही प्रगट नाही का? तो सगळ्याच ठिकाणी प्रगट आहे. पण प्रगट असून का बरं कळत नाही? आवृत्त झालेला आहे. आवृत्त झालेला आहे. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया. तिने झाकून टाकलेलं आहे. म्हणा आवृत्त आहे. सामान्य रूपानं सर्व ठिकाणी आहे.
पण त्याला जाणण्याचं ज्ञान इतर कोणत्याच ठिकाणी नाही. तरतूदच नाही महाराज तशी, अजिबात तरतूद नाही. गजेंद्राकरता देव आला आणि त्याचा उद्धार केला. म्हणजे उद्धार शब्दाचा अर्थ काय होतो? उद्धार शब्दाचा अर्थ होतो ऊर्ध्वगती प्राप्त होणे. अधोगती आणि ऊर्ध्वगती प्राप्त होणे. देवाने काय केलं? तो इंद्रदुम्न राजा होता, तो हत्ती झाला होता शापाने. मग देवाचं दर्शन झालं, हत्तीचं शरीर सुटलं आणि इंद्रदुम्न प्रत्यक्ष प्रकट झाला. मग तेव्हा प्रकट झाल्यावर काय करायचं? म्हणजे वैकुंठाला चाललो, चल माझ्या बरोबर. घेतला, गरुडावर बसवला, चालला वैकुंठ. त्या मगरीतून एक पायला आणि तो अट्टहास करून त्याने म्हणलं, का रे काय समजतो मला स्वतःला? भांडणच करायला लागलं देवाबरोबर. काय समजतोस मला स्वतःला? तुझा भक्त म्हणून त्याला घेऊन चालला. काकडा म्हणत आहे मला सकाळी जरा त्याच्यात कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. तुझं तोंड पाहिलं ना कोटी ब्रह्म हत्या जातात, आणि तू अख्खा पाहिला ना मी, आणि तरी तुझा भक्त घेऊन चालला मला भामट्या, मला इथं सोडून चालला. भांडणच केलं त्यानं देवाशी, नक्र बोलले, देवाशी हसू आले, निंदा नाही स्तवन माझे केले असं म्हणला. एका बाजूने इंद्रदुम्न बसवला आणि दुसऱ्या बाजून तो हुहू गंधर्व होता मगरीच्या रूपानं, तो बसवला. आणि कुठे नेला? वैकुंठाला. वैकुंठाला गेला म्हणजे मुक्त झाला नाही झाला. बरोबर, वैकुंठाला गेलं म्हणजे मुक्त नाही झाला. मग तुम्हाला वैकुंठ काय सहज मिळतं का? वैकुंठा जावया तपाचे सायास मोठं तप करावं तेव्हा वैकुंठ मिळतं. तो म्हणतो वैकुंठात गेला म्हणजे काहीच नाही झाला. जोपर्यंत मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत काहीच नाही झाला. भाऊ म्हणायचे, जीवपणा ठेवून इंद्र झाला काय आणि ब्रह्मदेव झाला काय? काहीच झाला नाही. परत सांगू का? जीवपणा ठेवून इंद्र झाला काय आणि ब्रह्मदेव झाला काय? काहीच झाला नाही. मग काय केलं पाहिजे? जीवपणा घालवला पाहिजे, हा महत्वाचा विचार. प्राप्त झालं, पद प्राप्त झालं, लोक प्राप्त झाला, पण पूर्णत्व प्राप्त झालं नाही, मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, हा महत्वाचा विचार. मग सगळा 8 तास मोक्षा करता तुम्हाला 3 बारे मोक्ष म्हणता येईल. तुम्हाला कालपर्यंत त्यांनी चरित्र ऐकायला मिळालं ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबरायांचं चरित्र म्हणजे मोक्षमय असणारं चरित्र. ज्ञानोबरायांचं चरित्र सामान्य नाही मला. ते त्या अंगाने जर सगळ्या लोकांच्या समोर मांडलं ना, फक्त कथा काय ऐकता? मला कथा रूपाने लोक त्यांनी ऐकतात. गोष्टी त्यांनी ऐकण्यापेक्षा त्यातला भाव ऐकला पाहिजे. तो महत्वाचा विचार आहे. तो भाव जर आपल्याला कळला तर आपलं जीवन सुद्धा तरी हरपले आपण आपले पावे, ते असंता ते पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे वानाविद्येची सदा. म्हणून संतांचं चरित्र ऐकावाने सगळ्यांच्या समोर वर्णन करून सांगावं सदैव, हा त्यातला भाव आहे. पण ज्ञानोबरायांचं चित्र ऐकलं मोक्षमय आहे. 3 बारे मोक्ष म्हणतो त्याचं कारण आपल्या सगळ्याला गरज मोक्षाचीच आहे. आणि तो मोक्ष त्यांनी प्राप्त करण्याकरिता 8 तास केला पाहिजे. या सत्पुरुषांनी तो 8 तास केला. तिकडे कंस काही घाबरला आणि गोकुळवासी लोकांना दिव्य आनंद प्राप्त झाला. मथुरा म्हणजे माणसाचं शरीर, हा मुद्दा त्यांनी सुरू होता. त्याच्यामध्येच फक्त ज्ञान होऊ शकतं, दुसऱ्या ठिकाणी ज्ञान होऊ शकत नाही. हे अतिशय श्रेष्ठ असणारं साधन आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांनी साधन जर काय असेल तर आपली इंद्रिय. हे शरीर त्यांनी महत्वाचं, तसं इंद्रिय पण महत्वाचे आहेत. या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताला जाणून भगवंताला भोगता येतं. हे डोळे त्यांनी आहेत ना, या डोळ्याने देव पाहता येतो. तो काय पाहण्यासारखा आहे का? तो चर्मचक्षुला दिसत नाही. त्याच्याकरिता ज्ञानचक्षु असावे लागतील. आणि तो बघण्याचा आणि दिसण्याचा विषयच नाही ना. त्याच्या ठिकाणी त्रिपुटीच नाही, तो त्रिपुटीच्या पलीकडचा आहे. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ही त्रिपुटी भगवंताच्या ठिकाणी नाहीच. तो त्याच्या पलीकडचा आहे. पण तरी सुद्धा त्यांनी मला तो जो सर्वज्ञ असणारा ईश्वर आहे, तो लीला करण्याकरिता सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर येतो. ते डोळे भरून त्याला पाहू शकतात. जर पाहत नसते तर तुकोबाराय म्हणले असते का, आता दृष्टी पुढे ऐसा जे चुरा आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. ज्या अर्थी म्हणतात त्या तिथे पाहतात आणि पाहता पाहताच म्हणतात की असाच राहा देवा, आता माझ्या डोळ्यापुढे जाऊ नको. याचा अर्थ पाहण्याकरता पाहण्यासारखा झाला. म्हणजे कशाने पाहिला? आजी मी दृष्टीने पाहिला ना महाराज, प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला. म्हणजे देव डोळ्याने पाहता येऊ शकतो. डोळे म्हणजे इंद्रिय, देवाला भेटता येऊ शकतं. पाहिन श्रीमुख दिन आलिंगन. आलिंगन देतं. आलिंगन कशाने द्यावं लागेल? हाताने द्यावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे ना. हात आहे फार महत्वाचे. हे काय? इंद्रिय आहेत. पाहिन श्रीमुख दिन आलिंगन जीवे निंबलवलं उतरीन, असे अनेक प्रमाण आपल्याला पाहतील. म्हणजे तो परमात्मा प्राप्त झाला आणि आता त्या परमात्म्याला भोगण्याचा विषय सुरू झाला. तो म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून. म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियाला म्हणायचं गो, आणि इंद्रियांच्या समूहाला म्हणायचं गोकुळ. याचं नाव आहे गोकुळ. म्हणून अशा पद्धतीचं गोकुळ. या गोकुळामध्ये परमात्मा जाऊन पोहोचला आणि गोकुळवासी लोकांना परमात्म्याचं दर्शन झालं. मग त्यांना जे झालं त्याचं नाव आहे आनंद. म्हणून आनंद करीत घरोघर झालं.
त्याच प्रमाणाचा विस्तार करते लक्षपूर्वक ऐका. म्हणून त्यांनी कृष्ण गोकुळे जन्माला दुष्टा जळकापासून होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. म्हणजे या घरामध्ये आनंद झाला, म्हणजे गोकुळामध्ये सर्व लोकांना त्यांनी दिव्य आनंद प्राप्त झाला. कंसाला मात्र भय निर्माण झालं. कंसानं देवाला मारण्याकरिता पुतना पाठवली. त्या पुतनेचा भगवंतानं उद्धार केला. ज्ञानोबा म्हणतात शोषिली पुतना येणे मोहिलेले करू, म्हणजे तिचे प्राण ओढून घेतले. हा म्हणतात शोषण करणे म्हणजे तिचे प्राण शोषून घेतले, सगळंच शोषलं, तिच्या ठिकाणी काहीच ठेवलं नाही. तिला धुवून काढलं महाराज सगळं. म्हणजे तिला सायुज्य दिला. तुवा सरकाधिकाचे मी माने सायुज्य सर्वसुधी दिला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारवाले. तिच्या ठिकाणी पाप होतं, पुण्याचा अभाव होता. पुतान नयती ती पुतना, तिच्याकडे पुण्यच नव्हतं, सगळं पापाचीच मूर्ती. तिचा भाऊ होता आघासुर. अगं म्हणजे पाप, ही पापाची बहीण होती महाराज. मग पापमयच होती, पण भगवंतानं तिचा स्वीकार केला. तिचं स्तनपान करायला लागला म्हणजे तिचा स्वीकार केला. आधी तिचं पाप ताप शोषून घेतलं, सगळ्यात महत्वाचा विचार. मग तिच्या पोटात प्रेम तयार झालं, त्या प्रेमाचं शोषण करून घेतलं. आणि मग त्यांनी म्हणत तिला आपलंसं करण्याकरिता तिच्या प्राणांचं शोषण करून आपलंसं करण्याकरिता निघाला. हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणजे काही शिल्लक ठेवलं नाही, झटकून झटकून आपली करून टाक. म्हणतात मच्छिंद्रनाथ महाराज एकदा आणि भिक्षाटन करण्याकरिता निघाले. जोडी आपली घेतली बरोबर. अलग निरंजन गोरक्षनाथ महाराज होते आणि छोटे मीननाथ बरोबर श्रीराज्यातून आणले होते. आणि सांगितलं त्यांनी गोरक्षनाथाला, गोरख मी जरा जाकर आता ये मीनाथ आहे, यानं जर काही घाण केली संडास वगैरे केली तर स्वच्छ धुवून ठेव बरं, असं सांगितलं. आणि ते गेले आणि गेल्यानंतर याने खरंच संडास केली. मीननाथ आहे माझं. संडास केल्यानंतर फक्त धुवायला सांगितलं तर स्वच्छ धुवून म्हणजे चांगलं. असं धुतलं महाराज. त्याचे कापडे वेगळे केले, त्याचे हाडकं वेगळे केले, त्याचं सगळं त्यांनी विच्छेदन करून टाकलं. आणि सगळं त्यांनी वेगळं करून जी काकडी आहे ना ती त्यांनी दुरीवर वाळतही घातली. मग मच्छिंद्रनाथ महाराज आले. अरे गोरख मीननाथ किधर आहे? गुरुजी सुख रहा है. सुकायला टाकलाय म्हणजे काय सांगायचं मला तुम्हाला याच्यातून. अहो काही शिल्लक ठेवलं नाही, सगळं त्यांनी झाडून घेतलं, धुवून धावून वाळत घातलं. तशी पुतना आहे ना महाराज, काही शिल्लक ठेवलं नाही, धुवून धावून मोकळी करून टाकली महाराज, आपलीच करून टाकली. अरे यशोदेला त्यांनी महाराज दिव्य गती प्राप्त करून दिली, पण कधी ती नंतर दिली महाराज. देवतेला दिव्य गती प्राप्त करून दिली, पण ती नंतर दिली. इथं मारायला आलेली पुतना आहे, तिला दिव्य गती प्राप्त करून दिली, पण त्या यशोदेच्या आधी आणि देवकीच्या आधी प्राप्त करून दिली. याच्यापेक्षा दयाळू जगात कोण असेल? त्याच्यापेक्षा श्लोक लिहिला. ते म्हणतात अहो बकियम स्तनकालकूटम विघंसयापाय भक्य साध्वी लेभे गतीम धातृचितांत पुण्य कमवा दयालुम शरणं व्रजेन. अरे किती दयाळू आहे, काय दयाळू, पण त्याचं वर्णन करून सांगू. ती धातृचिताम, धातृ म्हणजे माता, मातेला जी गती प्राप्त करून द्यावी ती गती दिली. कोणाला? पुतनेला दिली. फक्त पुतनेला नाही दिली, जी मारण्याकरिता आली ती तिला दिली. तुझे अवधारे जाणून स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र. अरे कैवल्य ऐसे पवित्र वैरण असलं कैवल्य देणारा हा जगत आणि परमात्मा पुतनेचा उद्धार करून टाक. सगळी कथा सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यातला भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. तिला सायुज्य दिलं. त्याच्यानंतर महाबळ नावाचा असुर आला. कंसानं तो पाठवला. तो म्हणजे कपट आहे, निळोबर आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात. कपटिया महाबळ भटा दिले कपटीच आहे. म्हणून त्याचा त्याने महाराज भगवंतानं असा आहे त्याची फजिती केली, जीव नाही घेतला. तर तो ब्राह्मण म्हणून आला होता ना, मग देव माझा ब्राह्मणांचा भक्त आहे म्हणून ब्राह्मण म्हणून मोकळा सोडून दिला. पण त्याचं कपट मात्र घालवलं. कपटीपणानं जाणव घालून आला होता, कपटीपणानं पंचा घेऊन आला होता, कपटीपणानं त्याने धोतर नेसून आला होता. त्याचं ओरिजिनल धोतर नव्हतं मला, कपटानं नेसला होता. मग देवानं काय केलं बघ, तीनच गोष्टीच नाव घेतलं. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, ढोंगणाचे, तीनच गोष्टी सांगितल्या महाराजांनी प्रमाण देताना. का बरं या तीनच गोष्टी सांगितल्या? हे कपटानं घेऊन आला होता, त्याच्याकडे जानवं नव्हतंच. पुढे आपली दोरी अडकून आलता गळ्यात. जानवं घालायला पण काही कारण असतं. राजेंद्रदास महाराजांचा आता ऐकत होतो मी. त्यांनी सांगितलं जानवं का घालवं, आणि डाव्या खांद्यावरच त्यांनी असावं. इकडच्या बाजूला येतं ना उजव्या हात, उजव्या खात्यावर नसतंय मला. उपरनं जरी खांद्यावर घ्यायचं असलं तरी ते डाव्याच खांद्यावर घ्यायचं असते, उजव्या खांद्यावर घ्यायचं नसतं. त्याचं कारण आहे हे जे आपला हात आहे ना, या हातामध्ये इंद्राचं वास्तव्य असतं. खांद्यापासून हातापर्यंत कोणाचं वास्तव्य असतं? इंद्राचं वास्तव्य असतं. आणि इंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता.
तुला शतभग पडते, छिद्र 100 छिद्र तुझ्या अंगाला त्यांनी पडते. मग त्याला त्यांनी कधी जाईल ते, म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दिव्य रूप त्यांनी पाहशील आणि तेव्हा तुझे ते भग जातील आणि तुला 100 डोळे तयार होते. त्या छिद्राच्या जागेवर डोळे, मग त्याला 100 डोळे अशा पद्धतीने आले. मग तो अशा पद्धतीने ते 100 डोळ्याने पाहायला लागला. शताक्ष त्याला नाव अशा पद्धतीने पडलं. इंद्राचं वर्णन करून सांगतो. आणि मग त्यांनी परमात्माला पाहण्याकरिता निघाला. पण ते सगळे भगवंताला पाहिलं आणि ते सगळे त्याचे छिद्र अंगाचे निघून गेले. पण खांद्यावर उपरणं घेतलं होतं. उपरणं खाली एक छिद्र त्यांनी लपलेलं होतं. तेवढं त्यांनी महाराज शिल्लक आहे. मग आता काय करायचं, म्हणून ते जे शिल्लक असलेलं छिद्र आहे ते झाकलं पाहिजे. इंद्राचं छिद्र आहे ते झाकलं पाहिजे. म्हणून डाव्या खांद्यावर उपरणं घेतलं पाहिजे. पण ते उपरणं घेत असताना उपवस्त्र त्याला असं म्हणतात आणि यज्ञ उपवीत असं त्यांनी म्हणतात. तो धागा गळ्यात घातला जातो ना, त्याला यज्ञोपवीत असं म्हणतात. यज्ञोपवीत धारण केलं पाहिजे, सगळ्यांनी धारण केलं पाहिजे. 16 संस्कार आहेत ना, त्याच्यामध्ये यज्ञोपवीत संस्कार आहेत. आणि आपला तो धर्म आहे आपण समजून घेतला पाहिजे. गरज आहे मला त्याची, गरजेची गोष्ट सांगतो. 2 त्यांनी जानवे घातले जातात. पहिलं काय जानवे घातलं जातं मुंजीच्या वेळेला, ब्रह्मचर्य अवस्थेत. दुसरं घातलं जातं सोडमुंजीच्या वेळेला. लग्न करायचं असेल तर सोडमुंज करावी लागते. मग तो त्याने तो ब्रह्मचारी असतो. ती सोडमुंज करायच्या वेळेला ते पळसाचे पानं घेतो आणि त्याने उत्तर दिशेला जायला निघतो. मग त्याचा मामा घेऊन येतो त्याला. तो म्हणतो जाऊ नको, मी माझी पोरगी तुला देतो. असा मामा त्याला त्यांनी आश्वासन देतो. मग तो येतो मागे आणि मग त्याची सोडमुंज होते. पहिलं जानवं मुंजीचं, दुसरं त्याच्यात अजून घातलं जातं 3 धाग्याचं, ते सोडमुंजीचं असतं. आणि तिसरं पण त्यांनी घालण्याचा अधिकार असतो. तेव्हा जर आपण शरीरावर उपवस्त्र उपरणं घेणार नसलो तर तिसरं जानवं गळ्यामध्ये घालावं. मग त्याला उपवस्त्र म्हणतात. जर खाली त्यांनी धोतर बितर नेसायचं नसलं, फक्त लंगोटीवर राहायचं असलं तर 4थं जानवं घालता येतं. असं लंगोटी जर घालायचं नसेल तर 5वं जानवं पण घालता येतं. असं आता ते ओघानं आलं म्हणजे तुमच्या समोर, कारण मला कपटी ब्राह्मण सांगायचं होतं ना, ते जानवं त्याला माहितच नव्हतं कशाला घालतात, त्याच्यात काय अर्थ असतो, काय एवढे जानवे घालतात त्याचं कारण त्याला माहित नव्हतं. पण त्याला फक्त देवाला मारायचं होतं म्हणून कपट घेऊन आला होता. जानवे घेतले, पंचांग फाटले, पंचांगातलं ढळ कळत नव्हतं, ख कळत नव्हतं. आपलं पुस्तक घेऊन आला होता फक्त. नंदराजाला त्यांनी फसवायचं म्हणून भरपूर सांगत होता. बऱ्याच कालाच्या कीर्तनात सांगत होता आज वेळ कमी आहे, आज सांगितलं जाणार नाही. त्याचं पंचांग फाडलं, धोतरही गळालं. आपले जे धोतर असतात ना, बऱ्याच वेळा लोक गाठणी मारतात धोतराला, गाठण मारायची प्रघात नसतो. मग त्याला 5 कासोटे असतात धोत्राला. ब्राह्मणाचं धोतर 5 कासोट्या धोतर असतं. म्हणजे त्यांनी महाराज असं गाठ न मारता असा तुळा घालायचा. 2 बाजूला कासोटे असतात 2, पुढच्या बाजूला त्यांनी 2 कासोटे असतात, झाले 4, आणि पाठीमागच्या बाजूला एक असतं, झाले 5. त्याला 5 कासोटा धोतर म्हणतात. यातलं महाबळ भाटाला काहीच माहित नव्हतं. खरं सांगतो, त्याला काहीच कल्पना नव्हती. पण उगा आपला कप्तानं धोतर नेसून आला आणि तो आला. त्यांनी देवाने काय विचार केला, हे जाणवून तुझे पंचांगण ती धोतरण दाखवायला सगळ्या जगाच्या समोर घेऊन तुझी फजितीच करतो, थांब. पण वेद मार तर दिलाच दिला, पण हे सारं त्यांनी काढून घेतलं. कंसाला भय निर्माण झालं. कंसाला सांगायला गेलं जाऊ नको बघ माझी काय फजिती झाली. नागवाच गेला कंसासमोर जाऊन, मी ब्राह्मण होऊन गेलो मग जिवंत परत आलो, तुझी काय गॅरंटी सांगता यायची नाही. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. कंसाला शकट असून पाठवला. तेव्हा लातच घातली महाराज त्याला. सकट म्हणजे संसार, भोगमय प्रवृत्ती. भगवंताचा चरण स्पर्श झाल्याशिवाय भोगमय प्रवृत्ती संपत नसते. त्याच्यानंतर पुनावर्त आला तो म्हणजे रजगुण आणि तमगुणाचा प्रतीक आहे. दैत्यो नामना पुनावर्त कंस भक्ती प्रणोदिता चक्रवात स्वरूपीने जहारासीना भगम. भगवंताला उंच आकाशात घेऊन उडू लागला. भगवंताला आकाशातच त्याची मानगुट अशा पद्धतीने पिरगळली. त्याच्यानंतर कागासूर आला, कावळ्याच्या रूपात आला. देवाला पाळण्यात घातलं होतं आणि चौकात ठेवलं होतं दारासमोर. मग कावळा विशाल काय असणारा कावळा होता आणि त्यानं पाळणात उचलला आणि उंच आकाशात घेऊन चालला. देव म्हणला कधीतरी ठेवशील का नाही खाली. खाली ठेवला. खाली ठेवल्याबरोबर धरला महाराज. त्याचे पंख धरले, फार फडफड करीत होता ना, पंखच उपटून टाकले. कागासुराचा उद्धार करून टाकला. नंतर रिठासूर आला, रिठ्याच्या रूपात आला महाराज. ते बाई त्यांनी विकल्या की गॅस या पोत पणी असं म्हणतील ते. तसं रिठा घ्या म्हणत आली. म्हणजे काय तुझ्या रिठ्यात आहे. म्हणजे रिठा जर बाळाच्या गळ्यात बांधला तर त्याला दृष्टी लागत नाही. मग मला दे म्हणली 2-4 रिठे. मग त्या रिठ्यात घुसला असूर, त्याचा नाव रिठासूर. आणि तो त्यांनी मला घेतला आणि दृष्ट लागू नये म्हणून देवाच्या गळ्यात बांधला. त्याला अजून दात चांगली उगवले नव्हते. मग काय करायचं, लहान लेकरांचं कामच असतं मला. गळ्यात काय बांधलं तोंडात घालायचं, हातात काय सापडलेलं तोंडात घालायचं. तो रिठा गळ्यात बांधला होता, धरला असाच तोंडात घातला. तोंडात घातला असाच हिरड्याने दाबला. दातच नव्हते ना, हिरड्याने दाबायची बा. ज्याचे दात पडतात फक्त हिरड्या राहतात तर फार कणकर असतात. माझ्या त्यांना विचारत आमच्या भाऊला दात नव्हते, तेवढं मला पडून गेले दात. आणि ते मग ते हिरड्या होत्या, फार कणकर हिरड्या होत्या मला.
मग काही तुम्ही हिरड्याने सुद्धा चावता येते सांगा. रिठात चावून टाकला मला डायरेक्ट. रिठासुराचा उद्धार केला. किती मारले आतापर्यंत आपण? पुत्रा मारले, शकटासूर मारला, तृणावर सगळेचे सगळे असुर मारले. म्हणजे त्यांना मुक्त केलं म्हणा. रागावून एखाद्याला मारतो ना तरी मुक्त करतो. हा पोपोन जास्ती मारेन तो बाबे ब्रह्म साक्षात्कारीन. रागावून मारल्यावर जर त्यांनी ब्रह्म साक्षात्कार होत असेल, हसत हसत मारल्यावर काय म्हणा, हसत हसत मारला तरी उद्धारापर्यंतच जात. पण सगळ्याच असुरांचा उद्धार करून टाकला आणि गोकुळवासी लोकांना गोकुळामध्ये दिव्य आनंद परमात्मा देऊ लागला. म्हणून गोकुळात आनंद झाला. आता त्यांनी परमात्मा मोठा होऊ लागला, रांगू लागला, उभा राहू लागला, चालू लागला, पळू लागला, मित्रांमध्ये खेळू लागला. त्याचं सुंदर असं नाट्य रूप, त्याचं सौंदर्य पाहून सगळेजण विभोर होऊ लागले. आपण अनेक वेळेला ऐकत असता, परत एकदा ऐका. परमात्मा बंधनाच्या पलीकडचा आहे. त्याच्या ठिकाणी बंधन नाही म्हणा. बंधन जर कशाचं असेल तर नामाचं आणि रूपाचं बंधन आहे. नाम आणि रूप हे दोन विशेष असणारे बंधन आहे. नाहीतर त्याने महाराज बरेच बंधनं मला तुमच्या समोर सांगता येऊ शकतात. नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकार राशीचा प्रवादू, वस्तुशी नाही. नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू किती झाले? 6. हे कुठं आहे? हा आकार राशीचा प्रवादू, हे फक्त आकाराच्या ठिकाणी आहे, वस्तुशी नाही. वस्तू म्हणजे ब्रह्म, त्याच्या ठिकाणी हे 6चे 6 नाही. त्याच्या ठिकाणी नाम नाही, त्याच्या ठिकाणी रूप नाही, संबंध नाही, जाती नाही, क्रिया नाही, भेद नाही. असं असणारं जे आहे ते ब्रह्म आहे. महत्वाची गोष्ट आहे. पण त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, वस्तूच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी, मला देवाच्या ठिकाणी हे काहीच नाही. महत्वाची गोष्ट हे कुठं आहे? हे सगळं आकाराच्या ठिकाणी. आकाराशीचा प्रवाद होऊन म्हणून भगवंताच्या ठिकाणी जर आकाराच नाही तर नामाचा काही संबंध आहे, रूपाचा काही संबंध आहे नाही. तो बंधनाच्या पलीकडचा आहे. मग आपण सगळेजण बंधनात आहोत. आपल्याला नाव आहे, आपल्याला रूप आहे. आपल्याला नाव पण पाहिजे, रूपही पाहिजे. रूप टिकून राहण्याकरता किती कुटाणा मारता, किती मोठं कुटाणा. खरं सांगतो मी तुम्हाला. चांगलं रूप राहण्याकरता मग पावडर लावावी लागते, गंध लावावा लागतो, स्लो काय काय त्यांनी मला उपचार करावे लागतात. केस पांढरे झाले तर काळे करा. ते रूप टिकवण्याकरता मी पण केस काळे केलेत. त्याचं कारण सांगतो मला. बाबा तुम्हाला तू फार विरक्त झाला का? मी अजिबात विरक्त झालो नाही. मी काय करतो, थोड्या 8-15 दिवस, महिनाभर मला सापडला की मी गडावर जातो बाबांकडे. आणि बाबा म्हणजे परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय संत चरणराज छगन महाराज, बाणगडावरचे बाबा. आणि नाही गेलं की मग ते वाट पाहतात आणि कोणाजवळ तरी निरोप देतो, तो अजून कसं काय आला नाही. मग जावं लागतंय. आता गेलो होतो, श्रावण महिना चालू होता. दाढी डोकी अशी वाढली, ती भूतासारखी झाली, ते सगळे पांढरे केस झाले. गेलो मला म्हणले हे असं भूतासारखी यायचं नाही म्हणले माझ्याकडे. बाई पण होत्या, सगळे जेवढे बसली, बागाभाऊ पण होते. सगळ्यांच्या समोर सांग हे असले जाणे पांढरे केस घेऊन ये, तू माझ्यापेक्षा जास्त म्हातारा दिसतो. पण केस काळे करून यायचं तरच इकडे यायचं म्हणजे तसं यायचं नाही. मग बाबा करता केस काळे गेले, खोटं सांगत नाही. मला एवढंच सांगायचं तुम्हाला फक्त. एकदा स्वामीजी म्हणले होते मला की अरे म्हणले तुला एवढं धर्मकार्य करायचं, तू आताच म्हातारा झाला असं म्हणले मला. ते बरोबर. मग केस काळे केल्याने माणूस तरुण होत नसतो. पण तरी सुद्धा मला एवढं सांगायचं, जपावं लागतं रूपाला, आहे की नाही. म्हातारपण नाही आलं पाहिजे. नाक जर पडले तर बचळे बसवायचे, डोळे जर क्षीण झाले तर चष्मा लावायचा, कानाचा धिंगाणा झाला की मशीन घालायचं. हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशाकरिता? जपून ठेवण्याकरिता. रूपे जरा या भयम. जरा म्हणजे म्हातारपण. ते रूपाला त्यांनी त्रास देत असतं. ते रूप सांभाळण्याकरिता 8 तास, नाव सांभाळण्याकरिता 8 तास. एखाद्याचं जर नाव झालं तर योग म्हणतात प्राप्त होणे, त्याला म्हणायचं योग.
पण क्षेम म्हणजे सांभाळणे. नाव तयार झाल्यानंतर ते सांभाळतं पण आलं पाहिजे, हा महत्वाचं. म्हणजे कधी त्याने उडून जाईल सांगता येत नाही. जन्मभर साधना करतील, फार नाव कमवायचं, आणि नाव गमवायला फार वेळ लागत नाही. काही क्षणात त्यांनी अशा पद्धतीने निघून जाऊ शकतं. नाम आणि रूप हे बंधनकारक आहे, आणि ते जपण्याकरिता पण फार कष्ट आहे. भगवंताच्या ठिकाणी नाम नाही, रूप नाही, जपीत बसायचं काही काम नाही. तो बंधनाच्या पलीकडचा आहे. पण बंधनाच्या पलीकडचा असणारा परमात्मा नाम आणि रूप धारण करून आला म्हणजे बंधनात आला. तो नाम आणि रूप धारण करून आला म्हणजे काय झाला? बंधनात आला. कशा करता बंधन धारण केलं असेल माहितीये तुम्हाला? त्यानं बंधन धारण करण्याचं कारण आहे, आपण सगळे बंधनात आहोत. आपल्या सगळ्यांना बंधनातून मुक्त करण्याकरिता देवानं स्वतः बंधन धारण केलं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. वंदनीय वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज बोलते बाबा, तुम्ही त्यांचं ऐकलं असेल, जे लोकांना बरेच परिचित. ते विनोदानं सांगायचे की गायक लोक गायन करायला लागले आणि हे जर प्रमाण म्हणायला लागले, हा गुण आला विटेवरी, हा गुण आला विटेवरी असं ते म्हणायचे विनोदाने. त्याला पुढे हा लावायचे काय करायचे म्हणजे गुन्हा आला विटेवरी, तू त्याला जर हा लावशील तर म्हणजे हा गुण आला विटेवरी असा अर्थ होईल, असं विनोदानं सांगायचं. ते गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर, ज्याच्या ठिकाणी गुण नाही तो गुन्हाला आला, ज्याच्या ठिकाणी रूप नाही त्यानं रूप धारण केलं. कशाकरिता हे बंधनं त्याने धारण केले असतील? आपल्याला बंधनातून मुक्त करण्याकरिता. आपण सगळेच बंधनात आहोत महाराज, पण आपल्याला बंधनं कळत नाहीत ना, हा महत्वाचा विचार. आपल्याला बंधनाचं ज्ञान नाही आणि म्हणून आपण मुक्त होण्याचा विचार करीत नाही. फक्त वाक्य लक्षात ठेवा, मी काय सांगतो, आपल्याला आपण बंधनात आहोत याचं ज्ञान नाही म्हणून माणसं मुक्त होण्याचा विचार करीत नाही. ज्या दिवशी शास्त्र कळेल आणि शास्त्राच्या त्या सिद्धांतानुसार आपण बंधनात आहोत याची जाणीव होईल, त्या दिवशी माणूस नक्की मुक्त होण्याचा प्रयत्न करेल. त्यानं प्रयत्न कशाकरिता करावे? माणसाच्या जन्मामध्ये मुक्त होण्याकरिता प्रयत्न करावे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मुक्त होण्याकरिता कोणी प्रयत्न करीत नाही. म्हणून तर भगवंताला करुणा आली, दया आली आणि तो नामरूपाचं बंधन घेऊन आला आणि आपल्याला मुक्त करण्याकरिता असतो. फार सुंदर रूप धारण केलं, अप्रतिम असं रूप धारण केलं. ते त्याने पाहतं तर राहावं त्याच्यासारखा सुंदर जगामध्ये दुसरा कोणीच नाही. कोटी कोटी कामदेव त्यांनी ओळखून टाकावे असं त्यांनी भगवंताचं सौंदर्य आहे. कामदेव बापुडा झाला आणि त्याच्या पोटी जन्माला आला, त्याचं रूप एवढं सुंदर आहे. भगवान शंकरासारखे त्यांनी महाराज त्याच्या पोटी जन्माला यायला कासावीस झाले. जे थमी क्रीडे आत्मा रामू, जे थमी क्रीडे आत्मा रामू, तेथ केवीर घे बापुडा कामू, तिथ किवीर भे बापुडा कामू, माझे कामे गोपिका निष्कामू, काम संभ्रमू त्यांना. हा म्हणजे काम हा माझ्या समोर बापुडा होतो, त्याचं त्यांनी माझ्या समोर काही चालत नाही. माझ्या संगतीत गोपिका आल्या, ऐशा गोपिका त्या कामातून आल्या कामातून होऊन, पण माझी संगती झाली आणि निष्कामच झाल्यासारखं कामातीत झाली. महत्वाची गोष्ट आहे, अशी अवस्था गोपिकांना प्राप्त करून दिली. पण हे सगळे बाकीचे बापूड काही होऊन जातात. म्हणून काम म्हणजे कंदर्प हा त्यांनी मला भगवंताच्या समोर अशा पद्धतीने बापुडा होतो. एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे महाराज. भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 बायका होत्या. त्याच्यातली जामवंती नावाची पत्नी होती, तिला संततीच झाली नाही लवकर. मग आता का संतती होत नाही, काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शंकराची उपासना केली संतती होण्याकरिता. आता आपण करतो त्याच्यात काय नवल आहे, देवाला करावं लागेल. पण शंकराची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणजे काय पाहिजे सांगा.
म्हणे ज्या म्हणतील संतती नाही, मुलगा व्हावा असं वाटतं. भगवान शंकर म्हणले वाटच बघत होतो. कशाची? तुझ्या पोटी जन्माला यायची. मीच तुझ्या पोटी जन्माला. तो मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं सांब. तो त्या सगळ्या यादव कुळाला त्यांनी घात झाला आणि या सांबामुळेच झाला. सांब म्हणजे प्रलयंकर असणारा शंकर प्रगट झाला. एवढा सुंदर आहे महाराज शंकर, काय सांगावं. कर्पूर गौरम करुणावतारम, कापरासारखा गोरा सुंदर असणारा शंकर. पण याचं सौंदर्य पाहून बापडा झाला आणि त्याचाच मुलगा होऊन जन्माला आला. असं सामर्थ्य आहे त्याच्या अंगामध्ये. त्याला गोपिकांबरोबर रासलीला केली ना देवानं, की रासलीला पाहण्याकरिता भगवान शंकराला जा. एक बार भोले भंडारी बनके ब्रज किनारी वृंदावन आले, पण ब्रज प्रवेश मिळाला नाही. मग काय करायचं? म्हणे तुम्हाला इथं फक्त गोपिकांना प्रवेश आहे. गेले आणि गेल्यानंतर त्यांनी पार्वतीबाईने विचारलं काय झालं तुम्हाला, एवढं काय चुकलात? आणि रासलीला पाहायला गेलो होतो आणि मला काय त्याच्यात प्रवेश मिळाला नाही. म्हणे का तिथं फक्त गोपिकांना प्रवेश. म्हणे मग तुम्ही गोपी व्हा. मग काय करायचं? मग गोपी कसं काय गोपी व्हा? मी करते म्हणे तुम्हाला गोपी. सगळ्या जटा मोकळ केल्या आणि त्या जटांची वेणी घातली. बरं का? गजचर्म व्याघ्रांबर परिधान करत होते. त्याच्या जागेवर स्वतःच्या लग्नाचा पितांबर नेसवला, म्हणजे साडी नेसवली, शालू नेसवला भगवान शंकराला. नाकात नथनी घातली, कानात कुंडल घातले, कपाळाला मोठं कुंकू लावलं, हातात बांगड्या भरल्या. सगळे त्यांनी स्त्रियांचे अलंकार धारण केले आणि मग त्यांनी रासलीलेमध्ये प्रवेश करून गेले. इतकी सुंदर स्त्री होऊन गेली. डोक्यावर पदर घेतला, आधीच गोरे पार होते आणि त्याच्यात त्यांनी एवढा शृंगार पार्वतीनं स्वतः केला होता. जी प्रत्यक्ष स्त्री आहे, जी त्यांनी संपन्न आहे, ती त्यांनी शृंगार करणार आहे. तिने शृंगार करून पाठवलं. आता नवीन गोपी आली म्हणून भगवंतानं नवीन रूप धारण केलं, लागला रास खेळायला. रास खेळता खेळता विचार मनात आला की सगळे माझ्या परिचयाच्या गोपीकांची नवीन दिसते, कोण आहे जरा पाहत आहे. पण बारकाईने पाहिले भोले बाबा म्हणाले, सो बाबा के बाबा ते गोपी होऊन आले, आता काय कर थोडी गंमत करू म्हणते. मग ते नाचत होते ना, काना रे थोडासा प्यार दे, तार दे, ओ गोरी घुंगट उभार दे, प्रेम की दीक्षा झोली में डाल दे. रासलीला जागी करता करता देवानं भगवान शंकराच्या त्या पितांबरावरच पाय दिला. जसाच पाय दिला असाच पितांबर सुटला. म्हणजे ती साडी सुटली महाराज. लागले आवरा सावर करायला नेसायला. आता साडी नेसाय, त्याला धोतर नेसायची सवय नाही, त्याला लुगडं कसं नेसतील खरं तुम्ही सांगा. कधीच धोतर नाही महाराज, काय गजचर्म व्याघ्रांबर. आणि ती साडी नेसायला लागले म्हणजे ते राहू दे, आता हे तुमचं काम नाही म्हणलं की मला कळलं तुम्ही कोण आहात. रासलीलेत प्रवेश करून अशा पद्धतीने गेले. का सांगतो कशाकरिता? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं ते दिव्यत्व त्यांनी पाहून भगवान शंकराला सुद्धा राहवलं गेलं नाही आणि त्याच्या त्या रासलीलेमध्ये सहभागी होण्याकरिता एवढा सुंदर त्याचं सौंदर्य सांगण्याकरिता सांगितलं. एवढा सुंदर असणारा कन्हैया तो सगळ्या व्रजवासी लोकांना दिव्य आनंद प्राप्त करून देतो. गोपिकांच्या मनात भाव निर्माण व्हायला लागले. काय सुंदर आहे त्याचा पितांबर, अतिशय सुंदर आहे. तो सावळा सुकुमार आहे. त्याचे नेत्र तर आकर्ण आहेत, म्हणजे कानापर्यंत विस्तारलेले मोठे मोठे डोळे. म्हणजे सहज तिरक्या नजरेनं पाहायचं आणि फक्त स्मित हास्य करायचं. तो हसला रे हसला की सगळ्या गोकुळातील लोकांनी वेडच व्हायचं. मला ते व्रजवासी लोक भजन म्हणतात मला, व्रजनाचे उसकी किलकनपे गजरेली तिरकी चितवनसे. चितवन म्हणजे पान, गजरेली म्हणजे काजळ घातलेलं, काजळ घातलेले ते डोळे आणि त्याच्यात तिरक्या नजरेनं पाहणं आणि फक्त स्मित हास्य करणं, तरी सगळ्या लोकांनी स्वतःला विसरून जाणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी अशी दिव्य स्थिती सगळ्या लोकांची झाली. गोपाळांची पण तशीच झाली, गोपिकांची पण तशीच झाली. सगळेजण त्यांनी अशा पद्धतीने भगवंताच्या चिंतनामध्ये विभोर झाले. मग प्रत्येकाच्या मनात भाव निर्माण व्हायला लागले. आपल्या घरी आला पाहिजे, आपल्याला भेटला पाहिजे, आपल्या घरचं लोणी खाल्लं पाहिजे. मग गोपिकांच्या मनात भाव निर्माण व्हायला लागले की काय झालं का, फोनच गेला डायरेक्ट झाला का. पण आपण 10:30च्या नियमानुसार म्हणजे थोड्या वेळ बोलतो, अजून 5-10 मिनिटं, अर्धा तास. मलाच काय आज भागवत कथा सुरू होणार आहे तासमध्ये, संध्याकाळीच कथा सुरू व्हायची. पण त्यांची मिरवणूक आहे, थोडं लवकर जायचं, लवकर गेलं पाहिजे. म्हणून थोडं मी असं विचार करू आम्ही राईट टाइम काय होतं त्याचं, कारण 12च्या काठीवर थांबायचं, लगेच त्यांनी जायचं. म्हणून धावपळ करी त्यांनी आलो. पण पाऊसच आहे सगळीकडे, इथून तिथून पाऊस कुठंच बंद नाही, म्हणजे सगळीकडे पाऊस आहे. आणि तो मोठा पण नाही, असं त्याची भुसभुस सारखी चालूच आहे. असू द्या, पण थोडस जरी उशीर झाला तरी आता कोणी जास्त मनावर घेऊ नका. 5-10 मिनिटात मी थांबतो. कन्हैया त्यांनी घरी यावं अशी भावना सगळ्यांच्या मनात आहे. पण गोपिकांच्या मनात ते भाव जाणून त्यांच्या घरी त्यांनी लोण्याची चोरी करण्याकरिता जात होता असं सगळे म्हणतात. पण तो काही लोण्याची चोरी करण्याकरिता जात नव्हता, चित्त चोरण्याकरिता जात होता. मग त्याला चित्त त्यांनी गोपिकांचं गोपाळांचं सोडून घ्यावं. चित्त हे चिंतन करण्याचं साधन आहे, महत्वाची गोष्ट.
मग चित्ताच्याच माध्यमातून चिंतन घडतं. म्हणून त्यांनी नित्य करीतो चिंतन, हे नित्य असणारं चिंतन ते त्यांनी भगवंताची सेवाच आहे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ते चिंतन घडावं याच्याकरिता देव हिला करतो. एखाद्याकडे तिरक्या नजरेने पाहतो आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनात घर करून बसतो, तो चिंतन करतो देवानं आज माझ्याकडे पाहिलंय, त्याचं दुसरं काही चिंतन नाही. तो सगळ्याला सांगत सुटतो आज देवानं माझ्याकडे पाहिलं. दुसऱ्याकडे स्मित हास्य करून पाहतो, त्याच्याकडे हसला पाहून तो त्याने गप राहत नाही, त्याला झोप येत नाही, त्याला चैन पडत नाही, त्याला जेवण जात नाही, त्याला करमत नाही, त्याला वाटतं कोणाला सांगू. तो प्रत्येक माणूस दिसला की म्हणतो का नाही दिसला होता माझ्याकडे पाहून हसला, एवढंच म्हणतो. त्याला दुसरं काही कामच नाही म्हणा. तिसरा तागी भेटला की त्याच्याशी एक शब्द बोलायचा, काय काका बरं आहे का, एवढंच म्हणायचं. मग त्याच्यापेक्षा जास्त नाही, एवढंच म्हणायचं फक्त. तेवढ्या म्हणल्याने सुद्धा त्याला फार समाधान वाटत होते, ते माझ्याशी बोलले. तो जगाचा मालक आहे, प्रत्यक्ष प्रकट झाला, माझ्याशी बोलला आणि मला म्हणला तुम्ही बरे आहात का, एवढं जरी म्हणलं तर किती मोठा आनंद. असा प्रत्येक गोकुळातल्या घटकाबरोबर त्यांनी संलग्न झाला आणि प्रत्येकाच्या चित्तामध्ये त्यानं घर केलं. मला कोणाला चोरीच्या माध्यमातून आपलं केलं, कोणाला खोड्या करून आपलंसं करून घेतलं, कोणाला काय माध्यमातून आपलं ते केलं सांगता येत नाही. फक्त आपल्या चित्ताचा विषय तो व्हावा, असा आपल्या पोटात भाव असावा. असा भाव आपल्या पोटात निर्माण झाला की तुम्ही तरतूद करू नका, तो तरतूद करील. तुमचं चित्त त्याच्याजवळ खेळून ठेवण्याची तरतूद तो स्वतः करील. त्यानं गोकुळवासी लोकांकरता तरतूद केली, चोऱ्या करू लागला. यशोदेच्या समोर गाणं सांगायला लागला, गोपी तुझा मुलगा चोरी करतो, सांग त्याला काय सांग. ते म्हणायचे दिवसभर माझ्या समोर त्यांनी चोऱ्या करायला कधी येतो. ते म्हणायचे आम्ही काय खोटं बोलत नाही, गोपी काय खोटं बोलत नव्हतं, त्या खरोखर त्यांच्या घरी जात होता. यशोदा म्हणायची माझ्या समोर जात, ती खोटं बोलत नव्हती कारण तिच्या समोरच होता. मग काय होतं तर घोटाळा इथं होता की त्याला एका वेळेला अनेक रूप धारण करता येतात. तो घरी पण होता आईच्या जवळ आणि गोपिकांच्या घरात पण घुसत होता, हा त्याचा स्वभाव आहे. अशा पद्धतीने तोच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून त्याला अनेक रूप धारण करता येतात. एकाच वेळेला जेवढ्या गोपिका आल्या होत्या ना, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांग, जेवढ्या गोपी रासलीलेमध्ये प्रवेश करून आल्या होत्या त्या प्रत्येक गोपीच्या समोर भगवंताने एक रूप धारण केलं. एक एक गवळण, एक गोपाळ, धरुणी नाचती रास मंडळ, रूप धारण केले. वेदगर्भातल्या श्रुतीच होत्या 16,000. मग त्याच्या व्यतिरिक्त अनेक जथ्यातल्या त्यांनी गोपिका होत्या, एवढे रूप त्याने धारण केले. फक्त गोपिकांच्या समोर कृष्ण रूप धारण करून प्रगट झाला असं नाही. अजून पुढचा मुद्दा आहे, त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, ज्या गोपिका रासलीलेमध्ये सहभागी झाल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या गोपिका त्यांच्या घरच्या लोकांना घरी पण दिसत होते. कुठून आल्या त्या नाही आल्या, हाच गोपिकांची रूप घेऊन त्यांच्या घरी गेला. म्हणजे किती रूप घेतले, एकाच वेळी एवढे रूप धारण केले. बरं जाऊ द्या, अजून सांगतो. ब्रह्मदेव आला, त्याला यानं काला दिला नाही. नळोबराय म्हणतात, नाना अवतारी अवतरला देव, पर्या अवताराचा नवलाव, देवा नकळे अभिप्राव, अगम्य पाहाव हरिलीला. ती अगम्य हरीची लीला. काय केलं यानं काय केलं, ब्रह्मदेवच फसवला ना. काला निदिता, काला त्याला दिला नाही म्हणून त्याने तो रुष्ट झाला. त्यानं काय केलं, वत्स गोवळ घेऊन गेला. काला निदिता वत्स गोवळ घेऊन गेला. मग काय केलं, आपण तैसेची ते होण्या ठेलाव. तो वासर पण झाला आणि गोपाळ पण झाला. म्हणजे किती रूप धारण करता येतात. एका वेळेस जर 1000 रूप त्याला धारण करता येतात तर 2 रूप धारण करणं काय, कोणत्या झाडाचा पाला. यशोदेच्या समोर पण आहे आणि गोपीच्या घरात चोरी करायला पण आहे. म्हणजे गोपी पण खरं बोलते आहे आणि हे यशोदा पण खरं बोलते आहे. कोणाला समजूच ना काय चाललंय. नवल केवळे न कळे का न कळण्यासारखंच आहे त्याचं हे पोरं. हा महत्वाचा विचार कळत देत नाही. ती म्हणायची माझं बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजीरवाड, काय सांगता गारणे गोकुळच्या नारी तुमचं खोटं. त्या म्हणायचं तू तुझा फार लाडका, तुलाच गोड वाटे का. घरचा पाटील गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. अरे कृष्ण अरे कान्हा मनोरंजन मोहना. घरचा देवा झाला म्हणून काय आढाला बांधावा. अरे कृष्ण अरे कान्हा मनोरंजन मोहना. गोपिकांनी दणकून भांडण करावं. मग यशोदेने त्याला समजून सांगावं, बाळा अशा चोऱ्या करू नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवड्या घरी बोघटा उठाला माझ्या तयाचे फोडू नको रे. अशा खोड्या त्यांनी भगवान करत होता. आता खोड्या करत होता तोपर्यंत ठीक होतं. त्या गाराने सांगायला लागलं, राग यायला लागला. मग काय करत, आता आधी चोऱ्या करत होता तोपर्यंत ठीक होतं. आता गाराने सांगायला लागलं म्हणजे याला आदर करून काय. मग काय आदर करायची, जी गोपी गाराने सांगायला येईल परत तिच्या घरी जायचं. आणि आता निवड घरी जायचं नाही, आता तिची खोडी करायची. चोऱ्या तर घरीच होता, माठ फोडायचे, यशोदाचा रबडा करून टाकायचा.
माठ पालथी घालून टाकायचे, पहाटी गवळणी तवती पालथी दूध आणि काही सुधरू द्यायचं नाही. पण आता मात्र दुसरा खेळ सुरू केला. म्हणजे काय करायचं, जायचं तिच्याच घरातलं दोन्ही त्यांनी घ्यायचं, तिच्या समोर घ्यायचं आणि तिच्या तोंडाला फासायचं आणि पुन्हा तिच्या तोंडाला फासून तिला तोंड वाकडं करून पळून जायचं तिच्या समोर. मग तिनं परत लागणं सांगायचं, बघ तुझ्या पोराला काय समजून सांग, तोंड करून वाकडे मजा म्हणत ओगे वेडे. तिलाच वेडी म्हणायचं, तिच्या समोर पळून जायचं. जी त्यांनी कारण सांगायला तिच्या परत घरात बसायचं. लहान लेकरून खेळत होतं, धरलं का त्याला कचकटून चिमटा घेतला. नुसता चिमटा घेऊन थांबला नाही, त्याच्यावर झापड आणली. म्हणा तुम्ही प्रयोग करून बघा बसले. आधी चिमटा घ्यायचा त्याच्यावर झापड आणायची, आग होती आग. जर जोरात आली तर जास्त आग होती. आता चिमटा कोणी घेतला, देवाने. झापड कोणी आणली, मग त्या कमी योग्यतेची असेल का आपल्यासारख्याने चिमटा घेतला तर 4-5 मिनिट दुखल. पण त्याने जाणीवपूर्वक घेतलेला चिमटा काय त्यांनी वेदना होत असतील, त्या पोराला जेवढी आग होत असेल तेवढं पोरगं मोठे हॉ करायला सुरुवात. मग ते कोणी विचारलं हे पोरगं काय रडतं, मग काय उत्तर द्यायचं, कृष्णाने चिमटा घेतला. रडणाऱ्या पोराच्या ध्यानात कोण, कृष्ण. घरातल्या सगळ्या लोकांच्या कानावर त्याचा भोंगा गेल्यानंतर त्यांच्या ध्यानात कोण, कृष्ण. कृष्णाचा उद्देश काय, या सगळ्या लोकांना फक्त ध्यान कोणाचं असलं पाहिजे, माझं. चिमटा घ्यायचं कारण ध्यान राहावं म्हणून, आरडाओरडा करायला लावायचं कारण ध्यान राहावं म्हणून. असा आपल्याला त्याचं ध्यान राहावं म्हणून तो चिमटे घेत असतो. फक्त त्यांना आपल्याला घेतले पाहिजे हा महत्वाचा विचार आहे. तो कोणाला पण चिमटे घेत नाही, चिमटे घेण्याचा पण घेणारा अधिकारी असला हा महत्वाचा विचार. पण भगवान अशा पद्धतीच्या खोड्या करायला लागला. कोणी रांगोळी काढली त्याच्यावर जगी करून पळाला, कोणी त्यांनी अनेक प्रकारचं त्यांनी मला खोड्या भगवंताने केल्या. आणि या सगळ्या खोड्या पाहून यशोदा राणी व्याकुळ झाली. म्हणे आता कन्हैया किती वेळ त्यांनी खोड्या करशील, आता त्यांनी उद्या जाई वना सभे घेऊन येतो, धना गोधने घेऊन आणायचा. मग गोचारण दिला करण्याकरिता निघाला. गोमातेला बरोबर घेतलं, छोट्या छोट्या गोपाळांना बरोबर घेतलं. गाई गोपाळ सवंगडी वनामध्ये कन्हैया त्यांनी गेला. तिथं काही मला गोचारण करू लागला, म्हणजे गोमातेला त्यांनी सांभाळू लागला. काही घास खातात, घास खाऊन त्यांनी शांतपणे झाडाखाली बसून रवंथ करतात आणि रवंथ झाल्यानंतर समाधानी होतात. त्याच्यानंतर गोपाळ खेळायला सुरुवात करतात. मग सगळ्या गोपाळाने त्यांनी खेळायला सुरुवात करायची कुठं, वृंदावनात. आणि सगळ्या गोपाळांबरोबर हा कन्हैया त्यांनी खेळ खेळू लागला. आणि त्या खेळामध्ये वृंदावनात एवढा आनंद गोकुळवासी त्या गोपाळांना त्यांनी झाला की त्या आनंदाला पारावार शिल्लक राहिला महाराजाचा मावस भाऊच आहे त्याच्यावर काय चिंता वृंदावनात आनंद आहे महाराज. गोपाळांना दिव्य आनंद प्राप्त झाला. पण का प्राप्त झालं त्याचं कारण सांगितलं. विठ्ठलदेव आळविले विठ्ठल नाम श्रीकृष्ण परमात्मा. विठ्ठल उभा राहिला म्हणून कृष्णालाच नाव प्राप्त झालं विठ्ठल. विठ्ठल आणि कृष्ण परमात्मा दोन नाही, एकच आहेत. गीता जिने उपदेशली ते हे विटेवर मावले, ज्यानं गीता सांगितली तोच विटेवर उभा आहे. हा महत्वाचा विचार तो कृष्णच आहे. फक्त त्या कृष्णाला आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये विठ्ठल म्हणतात. महत्वाचा विचार त्याला गोविंद म्हणतात, गोपाल म्हणतात, केशव म्हणतात, माधव म्हणतात. ज्ञानोबारांनी त्याला प्रत्यक्ष ज्यावेळी पाहिलं म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा. जो माधव आहे ना तोच हा विठ्ठल आहे. हा म्हणण्याचा तात्पर्य आहे. तोच श्रीकृष्ण परमात्मा विटेवर उभा राहिला म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. माझा ज्ञानोबरा जर कृष्णाचं वर्णन करतील महाराष्ट्र प्रांतात ते माझा मराठाजी बोलत होतो ते म्हणणारे, मग ते कृष्णाला काय म्हणतील, विठ्ठलच म्हणतील. म्हणून त्यांनी मला गोकुळात जरी लीला करत होता तरी तो कोण आहे, हा विठ्ठलच गोकुळात लीला करत होता. अरे गोकुळात यानं खोड्या केल्या फार म्हणून समोर उभा केला. हा द्वारकीची मूर्ती आली भीमा. ते किती प्रमाण आहेत महाराज. म्हणजे मी
गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत त्याच्या आधीच ध्यानात आहे ना माझ्या. हा विठोबा माझं विस्मरण फायद्याचं ठरलं. ठीक आहे जुनेकड्याचं पूजन झालं ते आठी वाजून झाली. मला पण आठवलं पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. हा पुंडलिकाचा भाव पाहून आला पण कुठून आला? गोकुळाहुनी झाला येता गोकुळाहूनच प्रत्यक्ष प्रगट झाला आणि निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. जे प्रेम गोकुळातल्या लोकांना दिलं तेच वारकऱ्यांना देण्यात येत आला हा त्याचा भाव. म्हणून वारकरी काला करतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तोच आला गोपाळबरोबर त्याने महाराज लीला करू लागला. पण का करू लागला? हा त्याचं कारण आहे ते गोपाळ त्यांनी भगवंतावर विशेष असणारं प्रेम करतात. ते त्याला आळवतात म्हणजे काय करतात? त्याच्या ठिकाणी ते रत झालेले आहे. भगवंताच्या ठिकाणी रत झाले म्हणजे बाकीच्या सगळ्या जगाचा संघ सोडून दिला. माझं महत्वाचं वाक्य थोडक्यात मी तुमच्या समोर सांगतो, लक्षपूर्वक ऐका. देवाशी रत झाला म्हणजे त्यांनी महाराज बाकीचा सगळा संसार त्यानं सोडला. बाकीचा सगळा संसार बाजूला केल्याशिवाय देवाबरोबर रत होताच येणार नाही. सगळ्यात लक्षात ठेवा. भागवतात ते वाक्य सांगतो दोन. ते म्हणजे जर कृष्ण दर्शन लालसा पोटामध्ये असेल, जर कृष्णाचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्या आधीचा एक मुद्दा आहे. त्याचं नाव आहे त्याचे संसार वासना. संसाराची वासना अंतःकरणातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कृष्णाच्या दर्शनाची लालसा पूर्ण होत नाही. कृष्ण दर्शन लालसा जर तुमच्या पोटात असेल आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला संसाराला राजीनामा द्यावा लागेल. मग दाढी जाटा वाढवायच्या हिमालयात जायचं असा त्याचा अर्थ लावायचा नाही. म्हणजे त्याच्यात तुम्ही राहू शकता पण त्याच्यात तुम्ही राहायचं नाही. आता कसं काय करायचंय? त्याच्यात तुम्ही राहू शकता मग राहत नाहीत का महापुरुष? त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, पण तो त्या परता वर्तत असे. तो त्याच्यात राहतो पण त्याच्यापेक्षा वेगळा राहतो. ही त्याची अवस्था आहे. तसं संसारात राहावं पण संसाराला चिपटू नये हा त्यातला भाग आहे. म्हणून त्यांनी संसार अंतःकरणातून बाजूला निघावा मग कृष्ण दर्शनाची लालसा पूर्ण होईल. गोपाळ भगवंताच्या ठिकाणी रत झालेले आहेत आणि म्हणून भगवंताला आळवतात आणि म्हणून दिव्य असणारा आनंद प्राप्त होतो.
शब्द वापरलाच जात नाही. शब्दच वापरायचा नाही. का बरं? ती गौप्य असलं पाहिजे, मनामध्ये गुप्त असलं पाहिजे. भगवंताची रती जर जगाच्या समोर आपण दाखवायला लागलो तर त्याला काही किंमत राहणार नाही. म्हणून ते गोपायने हृदयम कृष्ण, याचा गोपी, त्याला गोपिका म्हणतात. गोपिकांना त्या कृष्ण परमात्म्याचं प्रेम गोपनीय ठेवतात. तसं आपल्या मनात जर भगवंताचं प्रेम तयार झालं असेल, जगाच्या समोर जर बाजार मांडला तर त्या प्रेमाला काही किंमत राहणार नाही. ते गोपनीय ठेवावं हा महत्वाचा विचार आहे. गोपाळांच्या पोटात भगवंताविषयीचं प्रेम आहे. प्रेमाचंच नाव आहे रती, विशेष असणारं प्रेम. आणि ते प्रेम गोपाळांच्या पोटात आहे. रत झाले, देवावर प्रेम करू लागलेले आणि म्हणून गोपाळ रतलेले. विठ्ठल देव आळविते, प्रेमानं त्याला आळवितात आणि म्हणून परमात्मा त्यांना दिव्य आनंद प्राप्त करून देतो. विलक्षण आनंद प्राप्त होतो. उपक्रम करताना विलक्षण आनंद म्हणतो आपण. तोच विलक्षण आनंद गोपाळांना परमात्म्यानं प्राप्त करून दिला. आणि कशाच्या माध्यमातून दिला तर गोपाळ त्याच्या ठिकाणी रत झाले आणि त्यांनी भगवंताला आळवलं. त्या आळवण्याच्या माध्यमातून त्यांनी भगवंताला प्रिय झाले आणि म्हणून भगवंतांना दिव्य आनंद दिला. तोच आनंद मला सुद्धा प्राप्त करून घ्यावा असा वाटतो. असा विचार मनात आला. मी निवृत्तीनाथांचा दास झालो आणि निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपा केली आणि कृपा करून त्यांनी मला तो दिव्य जगणी असणारा बोध मला प्राप्त करून दिला. ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवाला धरे, निवृत्तीने दिले माझे हाती. हे गुढगम्य असणारं प्रेमाचं ज्ञान मला माझ्या श्रीगुरूंनी प्राप्त करून दिलं. म्हणून त्यांनी विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा असं त्यांनी ज्ञानोबर आहे. विश्वात्मक देव म्हणतात की नाही पसायदानामध्ये, आता विश्वात्मके देवे येणे वाग्य घोषावे असं म्हणत असताना लोकांना असं वाटत असेल कोणत्या तरी विश्वात व्यापक झालेल्या देवाला म्हणत असतील. तसं नाही. त्यांच्या दृष्टीनं विश्वात्मक देव जर कोण असेल तर निवृत्तीनाथ महाराज समोर बसले. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानोबऱ्यांच्या दृष्टीनं विश्वात्मक देव निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी तुम्हाला अर्चत असे भक्ती, तरी बोल तरी गंगावती स्वीकार की जय. निवृत्तीनाथांना ते विश्वात्मक देव समजतात. असे विश्वात्मक असणारे देव माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. मी त्यांचा दास झालो आणि दास झालं की ज्याचा दास झाला त्याला स्वीकारावं लागतं मला आणि सगळं द्यावं लागतं. माझ्याकडे बोलण्याकरिता फार विशेष असणारे मुद्दे आहेत पण वेळ संपून गेली. काय सांगू, आपण विशेष असणाऱ्या भावनेवर आढळून आलं पाहिजे. काही भाव अंतःकरणात निर्माण फक्त सांगून जातो. भगवंताच्या जवळ जर जायचं असेल, त्याचा हा दिव्य आनंद जर घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्या जीवनामध्ये शांत भाव प्रगट व्हावा लागेल. शांत भाव, शांत भावनेत गेल्यानंतर पुढे त्यांनी महाराज दास्य भावात पदार्पण करावं लागेल. त्या दास्य भावात गेल्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने सख्य भाव निर्माण व्हावा लागेल. त्या सख्य भावाच्या पुढे गेल्यानंतर वात्सल्य भाव निर्माण व्हावा लागेल. त्या वात्सल्य भावात पदार्पण केल्यानंतर माधुरी भाव किंवा कांत भाव अंतःकरणात निर्माण व्हावा लागेल. हे भाव त्यांनी निर्माण झाले की मग आपल्या लीलेत प्रवेश मिळेल. मग त्या लीलेचं नाव आहे व्रजलीला. त्या व्रजलीलेत गेला की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी असते कुंजलीला. कुंजलीला त्या कुंजलीलेत गेला की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लीला असते निकुंजलीला. आणि त्या निकुंज लीलेत गेला की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लीला असते निवृत्त निकुंजलीला. किती मुद्दे झाले नाही ध्यानात राहिले तरी चालतील पण कानावर गेले ना फार महत्वाचा विषय. ज्ञानोबराय ज्या मुद्द्यात बोलतात हा निवृत्त निकुंज लीलेतला असणारा मुद्दा आहे की माझ्या श्री गुरूंनी मी त्यांचा दास झाल्यामुळे मला बोध प्राप्त करून दिला. कशाचा? गुढ असणारा निकुंज निवृत्त निकुंज लीलेचं ज्ञान मला प्राप्त झालं. का? आधी शांत भावात गेलो. तुम्हाला ऐकायचे की भाव 2-2 मिनिटं सांगू नाही तर नको बाबा 11:30 12:30 वाजल्यावर परत कोणी म्हणायचं जास्त वेळ झाला. सांगू का खरंच ऐका. गावगाव सरपंच असतात ना, सरपंच ते जे सरपंच असतात ना सगळं गाव त्यांना एक विशेष रूपानं आदरात्मक पाहतं. का बरं पाहतं? हा सरपंच आपल्या सगळ्या गावाला त्यांनी सांभाळणारा असतो. लक्षात ठेवा मी काय सांगतो. आपल्या गावात काय कमी पडलं, पाणी कमी पडलं, लाईट कमी पडली, अमुक कोपन कमी पडलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतीच्या जेवढ्या गोष्टी त्यांनी असतात की नाही, त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी सगळ्या समाजाकरता घेण्याचं काम कोणाचं असतं? सरपंचाचं असतं. त्या सरपंचाच्या जीवावरती गावात राहणारे सगळेचे सगळे लोक आनंदात राहतात, समाधानात राहतात. त्याला सगळ्या लोकांना समाधानी ठेवण्याचं काम कोणाचं? सरपंचाचं. मग ग्रामस्थ काय म्हणतात, हे बघा हे काय एखादा मोठा जर मुद्दा गावात उपस्थित झाला किंवा आपलं काम नाही सरपंच पाहून घे. म्हणजे सरपंचाच्या जीवावर सगळे लोक काय झालेले? शांत झाले. सरपंचाच्या जीवावर सगळेजण शांत झाले. फक्त उदाहरण सरपंचाचं दिलं मी. आता ऐका, भगवंताच्या जीवावर आपण शांत होतो. आपल्या जीवनामध्ये काय हवं नको सगळ्या गोष्टी आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी मला हातपाय फोडून मिळवण्याची आवश्यकता नाही. माझा देव आहे ना, तो सगळं काय करणार आहे?
असा भाव पोटात ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी समजायचं शांत भाव प्राप्त झाला. आता देवाशिवाय दुसरा काही पर्याय नाही, तोच मला सांभाळणार आहे, हा भाव निर्माण होण्याचं नाव आहे शांत भाव. झाला शांत भाव निर्माण. पण सरपंच कर्तबगार आहे, सगळं काही करणारा धरणार आहे. तो नुसता ग्रामसभेत बोलताना दिसतो, आपल्या समोर जाता येतात आणि कधीतरी आपल्याला दिसतो, पण मनात भाव निर्माण होतात. कधीतरी याच्या संगतीत पण राहिलं पाहिजे, 4 शब्द याच्याशी बोलले पण त्याच्या जवळ गेलो पाहिजे असा विचार मनात येतो. जर सरपंच शब्द काढून टाका, उगाच दुसरा विचार करते लोक. राजा शब्द डोळ्यासमोर आहे. राजा पार्थ आणि सर्व सत्ताधीश असतो, तो डोळ्यापुढे दिसतो, जाताना रथात बसून जातो, हे सगळं काय करतो. पण गावातल्या सगळ्या लोकांमध्ये क्वचित एखाद 2 लोकांच्या मनात असा विचार येतो, काय श्रेष्ठ राजा आहे, आपल्याला याच्या संगतीत कधीतरी जाता आलं पाहिजे. काय करावं संगतीत जाण्याकरता? मग त्या राजाच्या संगतीत जर जायचं असेल तर त्याचं सेवक झालं पाहिजे. मग सेवकाला बराच काळ संगती प्राप्त होते. मग त्याचं झालं दास. पुढचा मुद्दा आहे काय झाला? दास. राजाचा दास झाला. राजाला जेवण करायचं, त्याने टाळी वाजवली, काय पाहिजे? जेवण. लगेच त्याच्या समोर जेवण. पाणी आणून द्या, पाणी. कोणी करायचं हे काम? त्याचा झालेला दास. महत्वाची गोष्ट आहे. या निमित्ताने राजाची काय झाली? संगती झाली. आता या राजाच्या जागेवर ठेवायचं देवाला. तुम्हाला देवाची काय पाहिजे? आता तुम्ही देवाच्या जीवावर आहेत, म्हणजे तुम्ही शांत भावात आलेला. आता तुम्हाला काय पाहिजे? देवाची संगती पाहिजे. मग काय करावं लागलं आता आपल्याला? देवाचं दास्यत्व करावं लागेल. कळत असलं तर बघा मी काय सांगतो. तुम्हाला देवाचं दास व्हावं लागेल. काय करायचं? दास व्हायचं म्हणजे त्याची सुंदर असणारी मूर्ती हातात घेऊन त्याला स्नान घालणं दासाचं काम आहे. त्याचा शृंगार करणं दासाचं काम आहे. त्याला नैवेद्य दाखवणं दासाचं काम आहे. त्याची आरती करणं दासाचं काम आहे. हे त्याच्या सानिध्यात जाऊन त्यांनी करता येईल, हे दास्यत्व आहे. याला दास्य भाव म्हणायचं. काय सांगतो पुढे झाला. एखादा दासही झाला राजाचा आणि तो जर इमानदारीनं काम करत असला तर राजाला बरेच व्यापार पाहावे लागतात. ते पाहत असताना हा दास जर बुद्धिमान असला आणि त्याची बुद्धी जर त्या राजाला कळाली तर चालता चालता राजा कधीतरी त्याला सल्ला पण विचारू शकतो. काय करू रे आता? असं कदाचित फार जवळ आलेला दास आहे, तो विचारू शकतो काय करू रे आता, इथं त्यांनी काय केलं पाहिजे? सल्ला मसलत त्यांनी करतो. जेव्हा तो सल्ला मसलत करतो ना तेव्हा दास होण्यापेक्षा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पदवी मिळते, सखा. सल्ला मसलत कोणावर केली जाते? सख्याबरोबर केली जाते. सखा, याला म्हणायचं सख्य भाव. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव. पण देवाच्या जर जास्त सानिध्यात गेलात, त्याचं दास्यत्व करायला लागलात की हळूहळू देवाचा सखा होण्याचा त्यांनी भाव प्राप्त होईल. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, हे सगळेचे सगळे देवाचे कोण होते? सखे. भगवती राधाराणी, चित्रलेखा, ललिता, रंगदेवी या काय? सखी. सखी भाव आहे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्याच्या जास्त जवळाला सख्य भाव. सखा किती वेळ असतो? सखा म्हणजे मित्र म्हणा. दिवसभर 2 सखे एकमेकावर खेळले, उड्या मारल्या, बागडले, संध्याकाळी घरी जावं लागेल की नाही? म्हणजे दिवसभर जरी बरोबर असले तरी वियोग आहे. संध्याकाळी घरी जातात. लहान लेकरू घरी गेलं, आईला बिलकतं मानत. आई त्याला खाऊ घालते, तिला चिपटून. त्यांनी 10-11 वर्षाचं जरी झालं, 12 वर्षाचं तरी ती आईला चिपटून झोपतंय मारत. मग त्यांनी तिथं काय निर्माण होतं? वात्सल्य. ती आई त्याला त्या सख्यापेक्षा जास्त महत्वाची वाटते. वात्सल्य भाव. काय वात्सल्य भाव? आपल्या मनात भगवंताविषयी वात्सल्य भाव निर्माण होतो. 2 प्रकार. स्वतःला नंद समजावं, त्याला त्याने आपला मुलगा कन्हैया समजावं. महत्वाची गोष्ट. नाही तर स्वतःला लेकरू समजावं आणि त्याला आपला बाप समजावं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण म्हणतो. वात्सल्य भाव. पण वात्सल्य भावाला पण काही मर्यादा असतात ना. आईला चिपटून झोपल किती दिवस? जोपर्यंत तो त्यांनी लहान आहे तोपर्यंत. एकदा मोठा झाला की मग त्याचे व्यवहार पाहायला लागेल. मग त्या व्यवहारांमध्ये गुंतला. मित्र जरी असला तरी दिवसभर त्याच्या कामाचा आहे. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा एक भाव आहे ना, तो म्हणजे कांत भाव. म्हणजे पत्नी ज्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये येते, ती पत्नी आल्यानंतर आई बरोबर किंवा बापा बरोबर जेवढी घनिष्ठता आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने घनिष्ठता त्या पत्नी बरोबर निर्माण होते. माझं बोलणं लक्षात घ्या तुम्ही काय सांगतो. एवढी घनिष्ठता तिच्या बरोबर जेवढी घनिष्ठता आहे तेवढी आई बरोबर नाही. वात्सल्य जरी असलं तरी सुद्धा बापा बरोबर नाही, तिच्या बरोबर जास्त घनिष्ठता. त्याला कांत भाव म्हणा. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जे प्रेम त्यांनी पतीचं ती स्त्री प्राप्त करून घेते किंवा पत्नीचं प्रेम त्या पतीला प्राप्त होतं त्याला माधुर्य भाव म्हणा. अशा माधुर्य भावात केलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणात भगवंताविषयी शांत भाव निर्माण होईल, तोच माझा मालक आहे, तो मला सांभाळतोय, मला जगाशी काय घेणं देणं नाही. पहिला मुद्दा. मी त्याचा दास आहे. आम्ही ज्याचे दास, त्याचे दास, ज्याचा पंढरी वास. मी त्याचा दास आहे. समाजाचा दास तो राहत नाही, देवाचा दास.
नंतर देवाचा सखा, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगतो मग त्याच्या अंतकरणात भगवंताविषयीचा वात्सल्य भाव निर्माण होतो, प्रेम उचंबळून वाहू लागतो आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भावनेत निघून जातो आणि मग तो कांत भावात परमात्म्याला त्यांनी महाराज पती समजतो, मालक समजतो, त्याच्याशी जवळीक अशा पद्धतीने साधतो आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भावनेत म्हणजे माधुरी भावनामध्ये पदार्पण करतो आणि मग जाऊन त्याला खऱ्या अर्थानं व्रज लीलेत प्रवेश मिळतो। व्रज म्हणजे वृंदावन, वृंदावनात जी लीला परमात्मा करतो त्या लीलेमध्ये भगवान स्वतःच त्याला घेऊन जातो। मग तो वृंदावनात जातो, मग वृंदावनात गेला की त्याला दिव्य आनंद प्राप्त होतो, वृंदावनी आनंदुरे, हा आनंद तिथं प्राप्त होतो। पण एवढं व्हावं लागेल, त्याच्याशिवाय वृंदावनातला आनंद कळणार सुद्धा नाही, जाणं त्याला आमची गोष्ट झाली। मग त्या आनंदामध्ये त्यांनी पदार्पण करतो, मग ती त्या वृंदावनात गेल्यानंतर व्रजलीलेत प्रवेश केला की मग तो अजून पुढे नेतो कुंजलीला। आता त्याचा विस्तार मी करणार नाही, त्याच्यापेक्षा पुढे गेले की निकुंजलीला आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन निवृत्त निकुंजलीला होते। त्याच्यामध्ये जग राहत नाही, फक्त दोनच तत्व राहतात। तुम्ही मला ओवी सांगितली ना, त्यातले ते चरण आणि त्या चरणाचं चिंतन करणारा दोनच राहतात। विठू तुझे माझे राज्य नाही अनेकाचे का, अशी अवस्था निर्माण होते। या अवस्थेत सर्व गोपाळ गेले म्हणजे भगवंताच्या ठिकाणी रत झाले। कीर्ते गोपाळ रतले, एवढ्या भूमिका करून एवढा प्रवास करत करत त्यांनी गेले आणि भगवंताशी रत झाले आणि त्याला आळू लागले, म्हणून त्यांना दिव्य आनंद प्राप्त झाला। ज्ञानोबा काय म्हणतात, मला सुद्धा निवृत्तीनाथांच्या कृपेने हे सगळं कळालं। प्रिय रे